चलो सांगा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? येस बेटा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? येस, फास्ट सांगा, लवकर चालू करू आपण या ठिकाणी आता. आहे ना? यस, ठीक आहे. चला मग एकदा सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा फास्टमध्ये. व्हिडिओ शेअर करा, तोपर्यंत मी थांबतोय. लगेच करा सगळ्यांनी व्हिडिओ शेअर, मी थांबतोय तोपर्यंत. हां, आणि बेटा व्हिडिओ आवडताय तर लाईक करत चला फक्त. हां, ठीक आहे. केला असेल सगळ्यांनी शेअर? ठीक आहे, स्टार्ट करतो मी. हॅलो एव्हरीवन, मी कृष्ण वानखेडे फ्रॉम के अकॅडमी. या ठिकाणी आपण जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट बघतोय. त्यामध्ये आज आपल्याला या ठिकाणी एक नवीन पॅरामीटर बघायचा आहे, तो म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल. ठीक आहे. याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी डेन्सिटी बघितलं, त्यानंतर आपण युनिट वेट बघितलं, आणि आज आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल. टायटल टाका या ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल. 9 पॅरामीटर आहे तुमचा हा. ठीक आहे. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल तुम्ही हे टायटल टाका, तोपर्यंत मी पाठीमागचं लेक्चरचे आहे एकदम शॉर्टमध्ये रिवाईज करतो. त्याला जास्त रिवाईज करायची गरज नाही आहे, म्हणून थोडं शॉर्टमध्ये रिवाईज करतो, कारण की ते आपल्याला इथं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल समजण्यासाठी काम येणार आहे. ठीक आहे. टायटल टाका या ठिकाणी. ठीक आहे. आणि तुम्ही काहीच लिहू नका बरं का. या पेजवरती मी जे काही लिहितोय तुम्ही काहीच लिहिणार नाहीये. नेक्स्ट पेजवरती मी ज्यावेळेस जाईन त्यावेळेस तुम्ही लिहायला स्टार्ट करा. ठीक आहे. हे फक्त तुमची मी एक बेसिक आयडिया देतोय. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बद्दल सुद्धा मी इथं बोलणार आहे, पण या जस्ट बेसिक आयडिया, तुम्हाला एक जनरल आयडिया देतोय. नंतर बाकीचं मी सगळं तुम्हाला लिहून देतो. ठीक आहे. बघा या ठिकाणी पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? येस, आपण बघितलं बेटा डेन्सिटी. डेन्सिटीला मी रोना इंडिकेट केलं होतं. हे बेटा तुमची डेन्सिटी झाली. ठीक आहे. डेन्सिटी इक्वल टू काय होतं तुमचं? इन जनरल जर आपण बघितलं तर मास अपॉन काय होतं? व्हॉल्यूम होतं. ठीक आहे. आता ज्याची डेन्सिटी आहे त्याचं मास घ्यायचं. म्हणजे मला जर कधी सॉइलची डेन्सिटी घ्यायची, डेन्सिटी ऑफ सॉइल, तर त्या केसमध्ये मास ऑफ सॉइल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल. ओके, या प्रकारे आपण घेऊ शकतो. तुम्हाला जर डेन्सिटी स्टीलची पाहिजे असेल तर मास ऑफ स्टील घ्या, आणि त्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ स्टील घ्या, तुम्हाला डेन्सिटी स्टीलची भेटणार. इन जनरल काय असतं तुमची डेन्सिटी, तर मास अपॉन व्हॉल्यूम असतं. तर या ठिकाणी युनिट वेट आपण बघितलं तर युनिट वेट काय असतं तुमचं, आपण ज्याला गॅमाना इंडिकेट करतो, आणि युनिट वेट असतं तुमचं वेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. काय असतं? वेट डिवाइड बाय व्हॉल्यूम. आता परत तसं डेन्सिटी सारखं ज्याचं तुम्हाला या ठिकाणी युनिट वेट फाइंड आउट करायचं आहे त्याचं वेट घ्या आणि त्याचं व्हॉल्यूम घ्या, तुम्हाला काय मिळणार आहे? युनिट वेट मिळणार त्या पर्टिक्युलर मटेरियलचं. ठीक आहे. समजा तुम्हाला युनिट वेट ऑफ सॉइल त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं, त्या ठिकाणी मग काय करा तुम्ही? वेट ऑफ सॉइल घ्या डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल करा, तुम्हाला युनिट वेट ऑफ सॉइल मिळणार झालं. तर आपण हे बेसिक त्या ठिकाणी बघितलं डेन्सिटी आणि युनिट वेट बद्दल. डेन्सिटी तुमचं असतं मास अपॉन व्हॉल्यूम, आणि त्या ठिकाणी युनिट वेट असतं तुमचं वेट अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलं होतं. आता आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बद्दल बोलूया. कोणी लिहिणार नाहीये, परत एकदा सांगतोय. पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला लिहायचं, या स्लाइडमध्ये जस्ट फक्त मी बेसिक सांगणार आहे की नेमकं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे काय. ठीक आहे. बघा या ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे ज्याला आपण जीना इंडिकेट करतो. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू फॉर्म्युले एकदा जस्ट मी मेन्शन करतो आणि त्याचा मिनिंग सांगतो. ठीक आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू असतं रो ऑफ, रो म्हणजे काय मग? डेन्सिटी. ठीक आहे. रो ऑफ मटेरियल, इन जनरल सांगतो हे पण मी, रो ऑफ मटेरियल डिवाइडेड बाय रो ऑफ वॉटर. रो ऑफ वॉटर और याला आणखी आपण डिफाइन करू शकतो या प्रकारे, तर गॅमा ऑफ मटेरियल डिवाइडेड बाय रो ऑफ मटेरियल, सॉरी रो ऑफ वॉटर, नॉट अ मटेरियल. एक्सप्लेन करतो मी, जस्ट लिहून देतो तुम्हाला समजण्यासाठी. रो नाही, इथं पण गॅमा येईल. ठीक आहे. गॅमा ऑफ वॉटर, गॅमा ऑफ वॉटर. ठीक आहे. तर ही झाली बेटा तुमची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. काय झाली? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इट इज द रेशो ऑफ डेन्सिटी ऑफ अ मटेरियल टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. ठीक आहे. किंवा मग युनिट वेट ऑफ मटेरियल टू द युनिट ऑफ वॉटर. तर या प्रकारे तुम्ही याला डिफाइन करू शकता, दोन्ही प्रकारे पण डिफाइन करू शकता. जर तुम्ही जर कधी रो घेतला किंवा गॅमा घेतला, काही जरी घेतलं तर व्हॅल्यू सेम येणार आहे. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर मटेरियलची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ती सेम येणार आहे. बघा त्याला समजून घेऊ आपण प्रॉपर. काय त्या ठिकाणी मटेरियल आता कुठलंही असू द्या, मी इन जनरल सांगतो तुम्हाला. मटेरियल कोणतंही असू शकतं. मग तुम्ही स्टील घेऊ शकता, तुम्ही वॉटर पण घेऊ शकता, ऑइल घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. सॉइल घेऊ शकता, सिमेंट घेऊ शकता. तर हे मटेरियल झाले. जर त्याची मला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड आउट करायची, समजा फॉर एक्झाम्पल मला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड आउट करायची स्टीलची, मग या ठिकाणी मी काय घेईल? समजा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ जर मला स्टील घ्यायची, तर या ठिकाणी मी रो ऑफ स्टील घेईल. ओके, डेन्सिटी स्टीलची घेणार मग मी, आणि डिवाइडेड बाय काय असणार मग तुमचं? रो ऑफ वॉटर. तर हे चेंज होणार नाहीये. जर मला त्या ठिकाणी काय घ्यायचं, किंवा तुम्ही गॅमाच्या फॉर्मॅटमध्ये पण घेऊ शकता. आता मी फक्त डेन्सिटी बद्दल बोलतोय किंवा डेन्सिटीच्या फॉर्मॅटमध्ये बोलतोय. तुम्ही समजून घ्या की जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ती तुमच्या
युनिट वेटच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा असणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथं काय असणार मग तुमचं गॅमा ऑफ स्टील डिवाइड बाय गॅमा ऑफ वॉटर लाईक दॅट. ठीक आहे, जर समजा मला त्या ठिकाणी कशाची घ्यायची, ऑइलची घ्यायची फॉर एक्झाम्पल, मग या ठिकाणी मी काय घेणार आहे, जी ऑइल म्हणजे स्पेसिफिक रेट ऑफ ऑइल इज इक्वल टू काय असणार तुमचं, तर रो ऑफ ऑइल. तर तुम्हाला डेन्सिटी घ्यायची ऑइलची डिवाइडेड बाय काय असणार तुमचा रो ऑफ वॉटर. हा तो कॉमनच असणार तुम्हाला. ओके, हे कळतंय का? बघा या ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय आहे, रेशिओ आहे डेन्सिटी ऑफ अ पर्टिक्युलर मटेरियल टू द डेन्सिटी ऑफ अ वॉटर. ओके, तुम्हाला मिळते स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता याला आणखी आपण थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. जसं की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं स्टीलची डेन्सिटी आणि वॉटरची डेन्सिटी. स्टीलची डेन्सिटी असते तुमच्या किती रे, याला स्टीलची डेन्सिटी सांगा मला एकदा. डेन्सिटी ऑफ स्टील, यस, डेन्सिटी ऑफ स्टील. आणि हे बेटा मी तुम्हाला स्टीलमध्ये सांगितलेलं आहे. ओके, त्याच्या आणि काही एवढं हार्ड नाही, तुम्हाला या गोष्टी माहीत पाहिजे. डेन्सिटी ऑफ अ स्टील, स्टीलची डेन्सिटी म्हणजे 1 मीटर क्यूब टँक घेतली त्याच्यामध्ये स्टील किती बसतं, आणि नक्कीच पाण्यापेक्षा जास्त बसणार. येस, फास्ट सांगा फक्त. येस बेटा, येस, 7850 kg पर मीटर क्यूब. किती असतं, 7850 kg पर मीटर क्यूब. ठीक आहे, आता केजी पर मीटर क्यूब जे आहे बेटा, लागलंच तर मी लिहितो केजी पर मीटर क्यूब बाहेर लिहितोय. डिवायडेड बाय वॉटरची डेन्सिटी सांगा मला किती असते. येस बेटा, वॉटरची डेन्सिटी सांगा मला किती असते. येस, पाणी किती बसते एका मीटर क्यूब मध्ये. येस, 1000 kg. किती बसतं रे, 1000 केजी पर मीटर क्यूब. इथं पण काय मीटर क्यूब. ओके, केजी पर मीटर क्यूब. मग आता मला सांगा, जर तुम्ही 7850 ला जर कधी काय केलं रे, 1000 डिवाइड केलं, तर मला सांगा जी ऑफ यस म्हणजे स्टीलचा किती येतोय. येस बेटा, किती येणार, 1000 जर डिवाइड केलं काय येतं बघा, 7.85 होते. काय येते, 7.85 होते. म्हणजे ही झाली स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ स्टील. ही झाली स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ स्टील. जर तुम्ही सेम जर कधी ऑइल सोबत केलं तर ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय येणार बघा या ठिकाणी, तर ऑइलची डेन्सिटी असते 800. ओके, नियर बाय 800. नंतर वॉटरची आपण बघितली 1000. जर 800 डिवाइड बाय 1000 केलं तर या ठिकाणी काय येणार आहे, 0.8 येणार. तर ही झाली तुमच्या जी ऑफ ऑइल म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल. तर या प्रकारे तुम्ही कोणत्याही मटेरियलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड आउट करू शकता त्याच्या डेन्सिटीवरून किंवा युनिट वेटवरून. जर तुम्हाला आता स्टीलचं युनिट वेट माहित असेल, ओके, युनिट वेट आता तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतं बेटा. ओके, सिंपल आहे. युनिट वेट माहिती आहे तुम्हाला, तर वॉटरचं युनिट वेट माहिती आहे, तर त्या प्रकारे तुम्ही परत या ठिकाणी काय करू शकता, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड आउट करू शकता. बरं, याचा प्रॅक्टिकल मिनिंग काय होतं किंवा नेमकं आपल्याला हे शो काय करतं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. बघा या ठिकाणी 7.85 ही झाली तुमची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ स्टील आणि 0.8 ही झाली स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल. कळतंय. जर समजा मी काय घेतलं रे, या ठिकाणी मी घेतलं वॉटर. जर मला समजा या ठिकाणी वॉटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड आउट करायची, सांगा मला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर. येस बेटा, आणि फॉर्म्युला तर सेम आहे, कन्सेप्ट तर सेम आहे. मग मी म्हटलं इथं बघा, इथं मटेरियल म्हटलं, इथं मटेरियल कोणतंही असू शकतं, स्टील, सॉइल, वॉटर, काही असू शकतं. तर मला सांगा जी ऑफ वॉटर काय असणार तुमचा. जी ऑफ वॉटर काय असणार आहे बघा, सेम घेणार आपण या ठिकाणी, सांगा फास्टमध्ये. जी ऑफ वॉटर काय असणार आहे, या ठिकाणी मी घेणार रो ऑफ वॉटर, रो ऑफ वॉटर आणि डिवायडेड बाय त्या ठिकाणी काय असणार परत रो ऑफ वॉटर. तर हे सगळ्यांच्या खाली आहेच. ठीक आहे, कळतंय ना. मग रो ऑफ वॉटर, रो ऑफ वॉटर. आता वॉटरची डेन्सिटी काय असते, जर हे नाही माहीत तुम्हाला तरी पण कळतं नाही तर की बाबा हे दोघं जण कॅन्सल होईल, काय उरतं 1 उरतं, किंवा मग टाकायचं व्हॅल्यू 1000 kg आणि 1000 kg काय उरतं 1. म्हणजे तुमच्या वॉटरची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे तुमची किती आहे, 1 आहे. ठीक आहे, पण जर मी स्टीलची बघितले तर त्या ठिकाणी किती आहे रे, 7.85 आहे. मग हे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नेमकं इंडिकेट काय करतं, तर इंडिकेट करतं तुमचं जे मटेरियल आहे एखादं, हे जे वॉटर आहे ना बेटा, आपण बघा खाली काय घेतलं, वॉटरच घेतलं फक्त. का वॉटर घेतलं, कारण की हे तुमचं काय आहे, स्टँडर्ड फ्लुइड आहे. काय आहे, स्टँडर्ड फ्लुइड आहे किंवा तुमचं हे स्टँडर्ड लिक्विड आहे. ठीक आहे, हे तुमचं काय आहे, स्टँडर्ड फ्लुइड तर स्टँडर्ड लिक्विड आहे तुमचं. ठीक आहे, तर हे तुमचं स्टँडर्ड फ्लुइड किंवा स्टँडर्ड लिक्विड आहे. तर या स्टँडर्ड फ्लुइडनुसार, या स्टँडर्ड लिक्विडनुसार तुमचं एखादं मटेरियल किती जड आहे, ओके, किती जड आहे किंवा किती हलकं आहे हे सांगण्याचं काम कोण करतं रे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी करतं. सर कसं, बघा या ठिकाणी बेटा, जर तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बघितली वॉटरची किती आहे, 1 आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणी बघितलं स्टीलची किती आहे, तर 7.85 आहे. याचा मिनिंग काय होतो, याची 1 आणि याची 7.85, म्हणजे तुमचं स्टील हे 7.85 टाइम्स जड आहे कशापेक्षा, वॉटरपेक्षा. म्हणून तर त्या ठिकाणी बघा, जर पाण्यामध्ये तुम्ही स्टील टाका लगेच खाली जाईल. ओके, जेवढे पण पदार्थ वॉटर, ज्याची पण ज्या पदार्थाची डेन्सिटी वॉटरपेक्षा जास्त असते ती ते काय होतं रे, खाली चाललं जातं, म्हणजे पाण्यामध्ये बुडलं जातं. ठीक आहे, म्हणून तुम्ही जर त्यामध्ये स्टील टाकलं ना, तर स्टील लगेच त्या पाण्यामध्ये काय होईल रे, खाली चाललं जाईल. का, कारण की याची डेन्सिटी जास्त आहे स्टीलची. डेन्सिटी जास्त आहे म्हणजे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असणार, नक्कीच
जास्त असणार. म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय इंडिकेट करत आहे की तुमचं जे मटेरियल आहे एखादं, ते मटेरियल त्या वॉटरपेक्षा, स्टँडर्ड फ्लुइडपेक्षा, स्टँडर्ड लिक्विडपेक्षा किती जड आहे किंवा किती हलका आहे. हलका कसं हो सर? बघा या ठिकाणी जर तुम्ही ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बघितली किंवा डेन्सिटी बघितली तर 800 आहे, याची 1000 आहे. आणि जर कधी तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बघितली ऑइलची किती आहे? 0.8 आहे. पाण्याची किती आहे रे? 1 आहे. म्हणजे याचा अर्थ काय या ठिकाणी की 1 आणि 0.8 फरक आहे ना, 0.8 छोटा आहे. म्हणजे याचा अर्थ तुमच्या ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी आहे. याचा अर्थ तुमचं ऑइल जे आहे ते पाण्यापेक्षा हलकं आहे. आणि पाण्यापेक्षा जे हलकं असतं बेटा ते पाण्यावरती तरंगतं, आपल्याला माहिती आहे. जर समजा एखादा मी एकदम वूड घेतलं की ज्याची डेन्सिटी ओके वाढलेलं आहे, त्याची डेन्सिटी खूप कमी आहे पाण्यापेक्षा, आता तुम्ही बघा तरंगलेलं दिसेल तुम्हाला त्या ठिकाणी. काय तरंगलेलं दिसेल? ते वूड. ठीक आहे. तसंच तुम्ही ऑइल जर टाकलं त्याच्यावरती पाण्यावरती, बेटा ऑइल त्या ठिकाणी तुम्हाला वरती पाण्याच्या सरफेसवरती दिसतं. म्हणजे पाण्याच्या सरफेसवरती का थांबलं? कारण की त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा त्याची डेन्सिटी जी आहे ती कशी आहे रे? त्या पाण्यापेक्षा कमी आहे. ठीक आहे. ती त्या पाण्यापेक्षा हलका आहे. ठीक आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपल्याला काय इंडिकेट करतं की एखादं मटेरियल किती जड आहे किंवा किती हलका आहे त्या पाण्यापेक्षा किंवा त्या ठिकाणी स्टँडर्ड फ्लुइडपेक्षा किंवा स्टँडर्ड लिक्विडपेक्षा. कळतंय ना? 7.85 टाइम्स ग्रेटर दॅन वॉटर. ठीक आहे. जर कधी मी म्हटलं की तुमचं जे स्टील आहे किती जड आहे, तर तुम्ही म्हणशाल 7.85 टाइम्स द वॉटरपेक्षा 7.85 टाइम्स जास्त आहे. आणि जर कधी ऑइल म्हटलं तर त्या ठिकाणी ते कसं आहे तुमचं? कमी आहे. ठीक आहे. जर तुम्ही मर्क्युरी बघितली बेटा, तर मर्क्युरी ही पाण्यापेक्षा जड असते. तर जवळपास 13.6 टाइम्स मर्क्युरी ही तुमची पाण्यापेक्षा जड असते. त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते मर्क्युरीची 13.6. ठीक आहे. त्याची जर कधी तुम्ही डेन्सिटी घेतली तर 13,600 डेन्सिटी असते तुमच्या मर्क्युरीची. ठीक आहे. म्हणून मर्क्युरी त्याच्यापेक्षा जड असतं. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुम्हाला इन जनरल हे सांगते. ठीक आहे. तुम्हाला मी जनरल आयडिया दिली की स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुम्हाला नेमकं काय सांगते. कळतंय ना? सेम बघा आता या ठिकाणी इथपर्यंत सगळ्यांना आता आयडिया आली असेल की स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय, कारण की आपण जस्ट फॉर्म्युला बघतो पण नेमकं काय सांगता येते तेही आपण या ठिकाणी बघितलं. नंतर बघा या ठिकाणी जर तुम्हाला आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल काढायची, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ जर तुम्हाला सॉइल काढायची तर तुम्ही काय म्हणणार आहे या ठिकाणी? तर जी ऑफ सॉइल, जी ऑफ सॉइल लिहू नका कोणी ना. जी ऑफ सॉइल इज इक्वल टू काय असणार मग तुमचं? तर डेन्सिटी ऑफ अ सॉइल, डेन्सिटी ऑफ सॉइल किंवा युनिट वेट ऑफ सॉइल दोन्ही असू शकतं. डिवायडेड बाय लिहून देतो. डिवायडेड बाय काय असतं मग या ठिकाणी तुमचं? रो ऑफ वॉटर. ठीक आहे. रो ऑफ वॉटर, ही झाली तुमची डेन्सिटी ऑफ सॉइल. आता तुम्ही सॉरी ही झाली तुमची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. कुठल्याही मटेरियलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. फक्त काय करायचं? त्याची डेन्सिटी घ्यायची त्या मटेरियलची, डिवाइड बाय करायचं वॉटरच्या डेन्सिटीनं, किंवा त्या मटेरियलचे युनिट वेट घ्यायचं, डिवाइड करायचं युनिट वेट ऑफ वॉटरना. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्हाला काय मिळतं रे? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मिळतं. कळतंय? कळतं कितपर्यंत? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ठीक आहे. आता चला आपल्या मेन पॉईंटकडे लिहून देतो तुम्हाला. आता आपल्या ठिकाणी बघायचं आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल. तुम्ही कोणीच लिहू नका, मी लिहितो नंतर लिहा. बघा सॉरी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला आपण इंडिकेट केलं होतं जी ना. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला आपण जी ना इंडिकेट केलं. त्या ठिकाणी आपण बघितलं काय असतं तुमचं? रो ऑफ समजा काय असणार तुमचं? सॉइल. ओके सॉइल, पण तुम्ही इथं लिहितोय मी, तुम्ही लिहू नका कोणीच. सॉइल सॉलिड समजून सांगतो एकदा मग लिहा. सॉइल सॉलिड डिवायडेड बाय रो ऑफ सॉइल सॉलिड डिवायडेड बाय या ठिकाणी रो ऑफ वॉटर. रो ऑफ वॉटर आर मध्ये लिहा या ठिकाणी. तर जी इज इक्वल टू असणार तुमचं गॅमा ऑफ सॉइल सॉलिड, सॉइल सॉलिड डिवायडेड बाय त्या ठिकाणी गॅमा ऑफ वॉटर. ठीक आहे. गॅमा ऑफ वॉटर. जर याचं बेटा युनिट बघितलं तुम्ही, याचं युनिट जर बघितलं, युनिट काय असणार आहे याचं? तर बघा डेन्सिटी डेन्सिटी आहे दोघांचं पण. जर तुम्ही सॉइलची डेन्सिटी घेतली ती असणार तुमची केजी पर मीटर क्यूब. ठीक आहे. डिवायडेड बाय काय या ठिकाणी समजा वॉटरची आहे या ठिकाणी. बघा याला याला घेऊ, याला धरून काढतोय मी. तुम्ही याला नुसार काढलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. केजी पर मीटर क्यूब. नंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी वॉटरची डेन्सिटी आहे कशामध्ये मेजर करतो आपण? केजी पर मीटर क्यूब. आणि केजी पर मीटर क्यूब केजी मीटर मीटर कॅन्सल होईल, म्हणजे याला कुठलंही युनिट नसतं. म्हणजे या ठिकाणी मी म्हणू शकतो नो युनिट. तर या प्रकारचे क्वेश्चनही तुम्हाला बघायला मिळू शकतात. ठीक आहे. नो युनिट. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला कुठलंही युनिट नसतं, कारण की या ठिकाणी युनिट कॅन्सल होतं. जर याचं जर तुम्ही याच्यानुसार जर केलं, याच्यानुसार जर तुम्ही केलं तर काय असणार बघा? गॅमाचं युनिट काय असतं? किलो न्यूटन पर मीटर क्यूब. डिवायडेड बाय काय असणार रे? परत किलो न्यूटन पर मीटर क्यूब, परत कॅन्सल होते, नो युनिट. म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला काही युनिट नसतं. ठीक आहे. हे मिटवतो मी एकदा. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय आली? कुठल्याही मटेरियलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे त्याची डेन्सिटी घ्या आणि डिवाइड बाय करा डेन्सिटी ऑफ वॉटरना किंवा मग युनिट वेटना. ठीक आहे. तर या प्रकारे आपण करू शकतो. आता बघा या ठिकाणी मी सॉइल सॉलिड लिहिलंय. बघा हे महत्वाचं आहे या ठिकाणी. या ठिकाणी मी काय लिहिलं आहे? सॉइल सॉलिड लिहिलंय. म्हणजे ज्यावेळेस पण तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करशाल सॉइलची, तर आपण त्या ठिकाणी जर मी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल म्हणतोय, म्हणजे याचा अर्थ ती स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉलिड असणार. काय असणार? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉलिड असणार. म्हणजे या ठिकाणी बघा डेन्सिटी तुम्ही सॉलिडची ज्यावेळेस काढतात, तर डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं रे? मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम असतं. मग या ठिकाणी जे मास तुम्ही घेणार आहे, हे मास घ्यायचंय तुम्हाला सॉलिडचं.
कोणाचं घ्यायचं आहे? सॉलिडचं. आणि या ठिकाणी तुम्ही व्हॉल्यूम जर घेणार आहे ते पण व्हॉल्यूम घ्यायचं तुम्हाला सॉलिडचं. मग याच्यामुळं जी तुम्हाला डेन्सिटी मिळते ती असणार आहे सॉलिडची डेन्सिटी. कशाची? सॉलिडची डेन्सिटी. सॉलिडची डेन्सिटी डिवाइड बाय वॉटरची डेन्सिटी म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल. ओके, म्हणजे फरक काय हो सर? आणखी आम्हाला कळालं नाही. फरक हा आहे बेटा की आपण या ठिकाणी बघा, मी इथं असंही म्हणू शकतो रो ऑफ सॉइल डिवायडेड बाय रो ऑफ वॉटर असंही म्हणू शकतो मी. म्हणू शकतो ही पण तुमची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. तर ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुमची सॉइलची आहे. सॉइलची आहे म्हणजे हे कसं कॅल्क्युलेट होणार? तर बघा, रो ऑफ सॉइल ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट करतात त्यावेळेस या ठिकाणी तुम्ही मास कशाचा घेणार रे? मास अपॉन व्हॉल्यूम आहे. ओके, मास अपॉन व्हॉल्यूम. तर मास तुम्ही सॉइलचं घेणार. ठीक आहे, सॉलिडचं नाही, सॉइलचं मास घेणार. त्याच्यामध्ये जे काय असेल मटेरियल त्याचं पण तुमच्या ठिकाणी वेट घेणार. म्हणजे तुम्ही सॅच्युरेटेड सॉइल असेल तर सॅच्युरेटेडचं मास घेणार. ठीक आहे, इथं फक्त आपण सॉलिडचं घेतलं होतं सॉलिडच्या केसमध्ये. आणि डिवाइडेड बाय व्हॉल्यूम आहे तर व्हॉल्यूम तुम्ही सॉइलचं घेणार. म्हणजे याच्यामध्ये काय असणार? व्हॉइड सुद्धा असणार. इथं तुमचे व्हॉइड्स नव्हते. कुठं? या सॉलिडच्या केसमध्ये तुमचे व्हॉइड्स नव्हते, पण या ठिकाणी तुमचे व्हॉइड्स राहू शकतात. कळतंय ना? मग हा फरक आहे तुमचा ज्यावेळेस तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल इंडिकेट करतात तर रो ऑफ सॉइल डिवाइड बाय रो ऑफ वॉटर आणि रो ऑफ सॉइल सॉलिड डिवाइड बाय रो ऑफ वॉटर त्याच्यामध्ये फरक आहे. या ठिकाणी मी सॉइल सॉलिड लिहिलंय. सॉइल सॉलिड म्हणजे मी या ठिकाणी डेन्सिटी घेताना सॉलिडची घेतली आहे, त्याचं व्हॉल्यूम पण सॉलिडचंच घेतलं असणार नक्कीच. ज्यावेळेस मी रो ऑफ सॉइल म्हणतो तर त्या केसमध्ये मी वेट किंवा मास सॉइलचं घेतो आणि व्हॉल्यूम पण सॉइलचं घेतो, इन्क्लुडिंग व्हॉइड्स. त्याच्यामध्ये व्हॉइड्स इन्क्लूड असतात, पण इथं व्हॉइड्स इन्क्लूड नसतात. ओके, आता ज्यांना समजा हे आणखी नाहीच कळालं त्यांना मी आणखीन क्लिअर करतो समोर जाऊन. ठीक आहे, फक्त इथे लक्षात ठेवा रो ऑफ सॉइल सॉलिड डिवाइड बाय रो ऑफ वॉटर. ठीक आहे, आता एवढ्या याच्यात काही हार्ड नाही आहे. लक्षात फक्त एकच ठेवायचं आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल सांगताना तुम्हाला रो ऑफ सॉइल सॉलिड घ्यायचा आहे. सॉइलचा नाही घ्यायचा, फक्त सॉलिडचा पण घ्यायचा आहे, म्हणजे सॉलिडचा घ्यायचा आहे. कळतंय ना? ठीक आहे, ज्यांना नाही कळलं त्यांना मी परत एकदा एक्सप्लेन करतो. समोर ती कन्सेप्ट आहेच आपली. परत एवढं लिहून घ्या फास्टमध्ये, एवढं फास्टमध्ये लिहून घ्या फक्त. लिहा फास्ट. हे 9 मिनिट थोडं वरती लिहा, नाही तर तुम्ही लिशन खाली तेवढा स्पेस सोडून द्यायचे, तिथे काही लिहायचं नाही आपल्याला. झालं? बघा आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल आपण बघितली की रो ऑफ सॉइल सॉलिड डिवाइड बाय रो ऑफ वॉटर किंवा गॅमा ऑफ सॉइल सॉलिड डिवाइड बाय गॅमा ऑफ वॉटर. ठीक आहे, आपण इथपर्यंत बघितलं. आता ज्यावेळेस स्पेसिफिक ग्रॅव्हिटी समोर येते बेटा तर त्याला काही वर्ड लागून येतात. ओके, समजा जसं की बल्क स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, तर अशा टर्म्स जे आहे किंवा असे काही वर्ड आहे त्याला लागून येत असतात. तर ते नेमकं काय आहे ते आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे, बघा आता मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या समोर समजा ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हटलं, त्यांनी ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हटलं तर काय असणार? मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल किंवा बल्क स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल तर काय असणार हे आपल्या या ठिकाणी बघायचं आहे. म्हणून नेक्स्ट पॉईंट आहे या ठिकाणी पॉईंट ए, ट्रू ऑब्लिक ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असणार. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही टाकू नका, पण नंतरचा पॉईंट असणार आपला मास बल्क और ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल. ठीक आहे, तर यांच्यामध्ये नेमकं फरक काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, टाका टायटल या ठिकाणी ट्रू ऑब्लिक ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, ज्याला की मी जी ने इंडिकेट केलंय. आता तुम्ही माझ्याबरोबर लिहत चला, नंतर मग मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. ठीक आहे, एकदा मी जस्ट मेन्शन करून देतो, नंतर लिहून देतो तुम्हाला, सॉरी एक्सप्लेन करतो, आधी लिहून देतो तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल थोडं समजायला. ठीक आहे, बघा या ठिकाणी ट्रू और ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला मी जी ने इंडिकेट करतो, जसं की आपण वरती केलं होतं तसंच जी ने इंडिकेट करतो इथं पण मी. आणि हा जी इज इक्वल टू असतो तुमचा रो ऑफ सॉलिड डिवायडेड बाय रो ऑफ वॉटर. ठीक आहे, तर हे झालं तुमचं ट्रू और ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. और याला आपण कसं इंडिकेट करतो? जी इज इक्वल टू गॅमा ऑफ सॉलिड डिवायडेड बाय गॅमा ऑफ वॉटर. ठीक आहे, आणि याच्या समोर ब्रॅकेटमध्ये लिहा इट इज एक्सक्लुडिंग समोर दिसतंय का खाली, इट इज एक्सक्लुडिंग व्हॉइड्स. ओके, इट इज एक्सक्लुडिंग व्हॉइड्स. इथपर्यंत तुम्ही लिहा. बघा नंतर आता तुम्ही लिहिलं असेल सगळ्यांनी माझ्याबरोबर, मी एक्सप्लेन करतो. लागलंच तर खाली 1-2 लाईन सोडून द्या. ठीक आहे, 2-3 लाईनी सोडा फक्त, जास्त नका सोडू. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही नाही तसं पण लिहिण्यासारखं. ठीक आहे, तेवढंच लिहा फक्त.
बघा नंतर या ठिकाणी नाही सोडलं तरी चालत्या. या ठिकाणी नंतरचं लिहून घ्या, मास बल्क ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल. मास बल्क ऑब्लिक ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल, ज्याला मी GM न इंडिकेट करतो. कशाना? G आणि त्या ठिकाणी EM आहे छोटावाला. ठीक आहे, GM. आणि बघा या ठिकाणी GM काय लिहून घ्या सगळ्यांनी माझ्याबरोबर. GM इज इक्वल टू काय या ठिकाणी, तर रो ऑफ सॉइल डिवाइडेड बाय रो ऑफ वॉटर or GM is equal to gamma of soil divided by gamma of water. लिहिलं असं सगळ्यांनी. आणि इथं लिहा इट इज इन्क्लुडिंग, हे पण विचारू शकता बरं का, इट इज इन्क्लुडिंग व्हॉइड्स. ओके, इट इज इन्क्लुडिंग व्हॉइड्स. ठीक आहे, आता एक्सप्लेन करतो. इथपर्यंत सगळ्यांनी लिहिलं असणार. आता मी फक्त लक्ष द्या, लिहिलं असणार. मी थांबते तोपर्यंत लागलं असतं. लिहून घ्या फास्टमध्ये आणि लिहिणं झालं की सांगा मला. येस, डन. ठीक आहे, चला बघा. ट्रू और ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, ट्रू ऑब्लिक ॲब्सोल्यूट. ठीक आहे, ट्रू ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नेमकं काय असतं? जर बेटा तुम्ही या ठिकाणी बघा, रो ऑफ वॉटर तर तिथं पण आहे आणि इथं पण आहे. ठीक आहे, थोडं समजून घ्या. रो ऑफ वॉटर बघा इथं पण आहे आणि या ठिकाणी जी तुम्ही खाली बघताय या ठिकाणी मास किंवा बल्क किंवा ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, इथं पण रो ऑफ वॉटर आहे. म्हणजे इथं काही चेंजेस नाहीये. चेंज कुठं आहे? तर या ठिकाणी बघा, इथं काय आहे? रो ऑफ सॉइल आहे. बघा इथं काय आहे? रो ऑफ सॉइल आहे आणि कुठं? मास बल्क ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटीमध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही इथं वरती आले ट्रू आणि ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटीमध्ये, तर या ठिकाणी काय आहे? सॉलिड आहे. काय? सॉलिड आहे. म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करता, जर तुम्ही डेन्सिटी सॉलिडची घेत असाल तर ती झाली बेटा तुमची ट्रू किंवा ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. बघा, जर तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करताना आपल्याला डेन्सिटी घ्यावं लागणार किंवा युनिट वेट घ्यावं लागणार. मग जर तुम्ही युनिट वेट किंवा डेन्सिटी जर सॉलिडची घेताय, सॉलिडची म्हणजे कशी असणार मग? तर डेन्सिटी काय असते सॉलिडची तुमची या ठिकाणी? तर मास ऑफ सॉलिड डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड, ते या प्रकारे. आणि ज्यावेळेस तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करताना डेन्सिटी ही सॉइलची घेणार. सॉइलची डेन्सिटी काय असणार मग या ठिकाणी? तर सॉइलची डेन्सिटी असणार तुमची मास ऑफ सॉइल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल. म्हणजे तिथं बघा, ज्यावेळेस तुम्ही, आता इथं मी खाली एक्सप्लेन करतो, तुम्ही लिहू नका. ज्यावेळेस तुम्ही रो ऑफ सॉलिड म्हणताय, रो ऑफ सॉलिड काय असतं? मास ऑफ सॉलिड डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. आणि ज्यावेळेस तुम्ही रो ऑफ सॉइल म्हणताय, फरक काय समजून घ्या. रो ऑफ सॉइल म्हणताय तर या केसमध्ये काय असणार रे? मास ऑफ सॉइल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल. ओके, व्हॉल्यूम ऑफ सॉइल. आता या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं ज्यावेळेस आपण रो ऑफ सॉलिड कॅल्क्युलेट करतोय, तर अशा केसमध्ये तुम्ही मास सॉलिडचं घेतलंय आणि व्हॉल्यूम पण सॉलिडचं घेतलंय. म्हणजे जर तुम्ही व्हॉल्यूम सॉलिडचं घेताय म्हणजे इथं काय नसणार रे? तर नो व्हॉइड्स. इथं काय असणार आहे? नो व्हॉइड्स. इथं कुठलेही व्हॉइड्स तुम्ही कन्सिडर केले नाही व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करताना. पण ज्यावेळेस तुम्ही काय करताय? सॉइलची डेन्सिटी कॅल्क्युलेट करताय, तर त्या केसमध्ये बघा व्हॉल्यूम ऑफ सॉइल आहे आणि आपल्याला माहिती आहे सॉइलमध्ये सॉलिड पण असतं, वॉटर असतं, एअर असतं. म्हणजे सॉलिड असतं आणि व्हॉइड्स पण असतात. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय करताय रे? व्हॉइड्स जे आहे ते कन्सिडर करताय व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करताना. ठीक आहे. जर मी समजून घेतलेलं आणखीन जास्त डिटेलमध्ये, तर मला कळतं बघा या ठिकाणी. जर मी समजा काय केलं रे? बेस सारखा केला. बघा कुठलीही गोष्ट कम्पेअर करताना बेस सारखा करावा लागतो. मग जर मी बेस सारखा केला, काय? व्हॉल्यूम. जर मी व्हॉल्यूम सारखं ठेवलं, ओके, दोघांचं व्हॉल्यूम जे आहे बेटा सारखंच आहे. म्हणजे मी डेन्सिटी सॉलिडची काढताना किंवा सॉइलची काढताना जर कधी व्हॉल्यूम सेम ठेवतोय, म्हणजे 1 मीटर क्यूब दोन्हीकडे पण घेतलं, मला सांगा या ठिकाणी हा आहे बेटा तुमचा सॉलिड. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण सॉलिड असणार. बघा या ठिकाणी पूर्ण सॉलिड असणार. 1 मीटर क्यूब मध्ये पूर्ण सॉलिड. ओके, पूर्ण सॉलिड. ठीक आहे, हे सॉलिड झाले तुमचे. ठीक आहे, 1 मीटर क्यूब मध्ये सॉलिड आहे. ठीक आहे, आता ही कंडिशन फर्स्ट आहे तुमची, ज्याच्यामध्ये पूर्ण सॉलिड आहे फक्त. आणि या ठिकाणी जिथं सॉइल आहे म्हणजे सॉलिड पण आहे आणि व्हॉइड्स पण आहे. मला सांगा या ठिकाणी सेम व्हॉल्यूम आहे म्हणजे 1 मीटर क्यूब आहे. मला सांगा मास कोणाचं जास्त असणार? 1 केसचं का 2 केसचं? केस नंबर 1 की केस नंबर 2? जिथं फक्त सॉलिड आहे त्याचं मास जास्त असणार. या ठिकाणी व्हॉइड्स पण आहेत, त्याचं मास त्या पर्टिक्युलर व्हॉल्यूमसाठी जास्त असणार. कोणाचं असणार बेटा? केस फर्स्ट की केस सेकंड? कोणाचं मास जास्त असणार? आणि ज्याचं मास जास्त, व्हॉल्यूम तर सेम आहे, त्याची डेन्सिटी जास्त. म्हणजे आपल्याला कळलं या ठिकाणी केस 1 ची डेन्सिटी जास्त की केस 2 ची डेन्सिटी जास्त? सांगा मला, केस 1 की केस 2? हा, इथे दिसते बेटा, ढळढळ दिसते आपल्याला की सेम. जर कधी व्हॉल्यूम असेल बेटा तर हे एकदम एवढं घट्ट बसलं या ठिकाणी, तर नक्कीच
नक्कीच बेटा केस 1. येस बेटा काय असणार केस 1चं जे व्हॉल्यूम सॉरी मास आहे तर मास जास्त असणार केस 1चं. ओके केस 1चं मास हे केस 2 पेक्षा जास्त असणार. जर डेन्सिटी बघितली आपण तर डेन्सिटी सुद्धा या ठिकाणी कशी असणार आहे तर डेन्सिटी सुद्धा या ठिकाणी याची जी आहे केस 1ची ही जास्त असणार आहे डेन्सिटी ऑफ अ केस 2. जर कधी समजा तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट केली बघा रो ऑफ वॉटर इथं पण आहे आणि समोर पण आहे जिथं आपण फक्त सॉईल घेतलं तिथं पण रो ऑफ वॉटर आहे तुमचं. मग अशा केसमध्ये याची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ती जास्त निघून येणार केस 2 पेक्षा. तर G1 जी आहे तुमची G2 पेक्षा जास्त असणार. म्हणजे सॉलिडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही सॉइलच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीपेक्षा जास्त असणार. कळतंय ना? सॉलिडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही तुमच्या सॉइलच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीपेक्षा जास्त असणार. हे लॉजिकली बी कळतंय मला. सर सेम व्हॉल्यूम घेतलं तर सेम व्हॉल्यूममध्ये सॉलिड जास्त बसणार आणि त्या ठिकाणी तुमचे जे सॉइल आहे ते व्हाईट्स असल्यामुळे कमी बसणार. त्याचं मास कमी येणार. मास कमी येणार म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी येणार. कळते ना इथपर्यंत? तर हा फरक आहे या ठिकाणी बेटा तुमचा रो ऑफ सॉलिडमध्ये आणि रो ऑफ सॉइलमध्ये. मग ज्यावेळेस मी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल कॅल्क्युलेट केली तर त्या केसमध्ये मी त्याला दोन टर्म्समध्ये डिवाइड केलं. एक म्हणजे काय की मी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी घेताना विथ रिस्पेक्ट टू काय घेतली सॉलिड घेतली म्हणजे सॉलिडचा रो घेतला आणि एक काय घेतला रे रो ऑफ त्या ठिकाणी काय घेतला सॉइल घेतला आणि याच्यानुसार दोन वेगवेगळे पॅरामीटर मला मिळाले. ज्यावेळेस मी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विथ रिस्पेक्ट टू सॉलिड करतोय त्याला म्हणतो मी ट्रू किंवा ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. पण ज्यावेळेस मी काय करतोय रे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही विथ रिस्पेक्ट टू सॉइल कॅल्क्युलेट करतोय त्याला आपण म्हणणार मास बल्क और अपॅरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल. मला एक सांगा या ठिकाणी ज्यावेळेस आपण सॉलिड घेतलं या ठिकाणी आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करताना सॉलिड घेतलं म्हणजे या ठिकाणी आपण मास ऑफ सॉलिड घेतलं इथं व्हॉल्यूम ऑफ सॉलिड घेतलं. जर मी व्हॉल्यूम ऑफ सॉलिड घेतलं इथं काय घेतलं रे व्हाईट्स घेतले का मी नाही म्हणजे या ठिकाणी व्हाईट्स नसणार आहे म्हणून इथं लिहिलं मी बघा इट इज अ एक्सक्लुडिंग व्हाईट्स. तर या ठिकाणी व्हाईट्स तुम्ही कन्सिडर करत नाही. फरक हा आहे की ज्यावेळेस तुम्ही सॉइल आणि सॉलिडचं ज्यावेळेस स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करताय तर या ठिकाणी व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करताना तुम्ही व्हाईट्स कॅल्क्युलेशनमध्ये घेणार नाही. व्हाईट्स तुम्ही एक्सक्लूड करणार म्हणजे इन्क्लूड करणार नाही. एक्सक्लूड हा इन्क्लूडच्या विरुद्ध आहे. इन्क्लूड करणं म्हणजे त्यामध्ये आपण इन्क्लूड करतो समावेश करतोय. पण जर कधी एक्सक्लूड करतो म्हणजे आपण समाविष्ट करत नाहीये किंवा इन्क्लूड करत नाहीये. तर एक्सक्लुडिंग म्हणजे त्या ठिकाणी याला सोडून व्हाईट सोडून त्या ठिकाणी आपण व्हॉल्यूम घेत असतो. मग या ठिकाणी मी लिहिलं इट इज अ एक्सक्लुडिंग ऑफ व्हाईट्स. ठीक आहे. पण ज्यावेळेस मी सॉइल म्हणतो तर ज्यावेळेस मी रो ऑफ सॉइल कॅल्क्युलेट करतो तर अशा केसमध्ये मी काय करतो रे व्हाईट्स जे आहे तुमचे व्हाईट्स जे आहे तुमचे या ठिकाणी मी काय करतो इन्क्लूड करतो. मग या ठिकाणी म्हणून मी लिहिलं इथं इट इज अ इन्क्लुडिंग व्हाईट्स. कारण की ज्यावेळेस तुम्ही रो ऑफ सॉइल कॅल्क्युलेट करशाल तर तुम्हाला रो ऑफ सॉइल कॅल्क्युलेट करताना मास ऑफ सॉइल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉइल आणि व्हॉल्यूम ऑफ सॉइलमध्ये व्हाईट्स असणार. आपल्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ सॉइल जर घेतो आपण तर व्हॉल्यूम ऑफ सॉइल इज इक्वल टू काय असतं तर व्हॉल्यूम ऑफ सॉइल इज इक्वल टू असतं व्हॉल्यूम ऑफ सॉलिड डिवाइड बाय प्लस व्हॉल्यूम ऑफ व्हाईट. ओके व्हॉल्यूम ऑफ सॉलिड प्लस व्हॉल्यूम ऑफ व्हाईट असतं म्हणजे या ठिकाणी तुम्ही व्हाईट्स इन्क्लूड करताय. बस एवढाच फरक आहे दुसरं काही नाही आहे. ओके तिथं वरती सॉलिड घेतले इथं प्युअरली सॉइल घेतली ज्याच्यामध्ये व्हाईट्स असणार तिथं व्हाईट्स नसणार. बस एवढाच फरक आहे तुमच्या ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि त्या ठिकाणी तुमची ट्रू आणि ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ठीक आहे. हिला आपण G नं इंडिकेट केलं आणि हिला GM नं इंडिकेट केलं. ठीक आहे. आणि जर थोडं बघितलं आणखी डोकं आता लावलंच होतं आपण वरती तसं पण तर मला सांगा G आणि GM पैकी मोठा कोण असणार. G आणि GM पैकी मोठा कोण असणार. ठीक आहे. PM आणि CM पैकी मोठा कोण असणार. येस बेटा सॉरी G आणि GM पेक्षा मोठा कोण असणार. G आणि GM पेक्षा मोठं कोण असणार. येस बेटा G आणि GM पेक्षा मोठं कोण असणार. बघा वॉटर इथं खाली रो ऑफ वॉटर तर सगळीकडेच आहे. इथं रो ऑफ सॉइल आहे. रो ऑफ सॉइल आणि रो ऑफ सॉलिड मधला जास्त कोण असतं डेन्सिटी कोणाची जास्त असणार फक्त सॉलिडची का सॉइलची. डेन्सिटी कोणाची जास्त असणार म्हणजे सेम व्हॉल्यूम मध्ये कोण जास्त बसतं सॉलिड की सॉइल. सॉइलमध्ये तर व्हाईट्स पण असतात. येस बेटा काय असणार तर हा येस बेटा काय असतं तुझा G जो असणार आता पाठीमागे बघितलं ना रे इकडे लक्ष द्या ना. G1 इज ग्रेटर दॅन G2 आणि G1 कोणाला इंडिकेट करतो बघा या ठिकाणी हा जो G1 आहे तो इंडिकेट करतो या ठिकाणी बघा फक्त सॉलिड आहे तर सॉलिडला इंडिकेट करतोय बघा याचा मास जास्त डेन्सिटी जास्त म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सुद्धा जास्त आणि हे इंडिकेट करतो तुमच्या सॉलिडला. ठीक आहे रो ऑफ सॉलिडला आणि रो ऑफ सॉलिड इंडिकेट करतो तुमच्या या Gला. ठीक आहे म्हणजे ट्रू आणि ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला. म्हणून तुमचा जो G असणार आहे तो तुमचा GM पेक्षा कसा असणार आहे जास्त असणार. G हा तुमचा GM पेक्षा जास्त असणार हे लिहून घ्या फक्त या ठिकाणी. ठीक आहे कळालं असणार तुम्हाला सगळ्यांना आता. बघा आता फक्त काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवा प्रॉपर या ठिकाणी. जर तुम्ही डेफिनेशन बघितली एकदम मी हे मिटवतो मग तुम्हाला डेफिनेशन दाखवतो. एकदा डेफिनेशन वाचा. जी मी तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची डेफिनेशन लिहून दिली होती त्याला मी G नं इंडिकेट केलं होतं ती डेफिनेशन वाचा एकदा. तिथं बघा काय दिसतंय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ज्यावेळेस तुम्ही बघितली त्यावेळेस तुम्हाला डेन्सिटी ऑफ सॉइल आहे की डेन्सिटी ऑफ सॉइल सॉलिड आहे रे. डेन्सिटी ऑफ सॉइल आहे की डेन्सिटी ऑफ सॉइल सॉलिड आहे. सॉइल सॉलिड म्हणजे सॉलिड फक्त
सॉइल सॉलिड म्हणलं म्हणजे काय आणि सॉलिड म्हणजे काय एकच आहे. ठीक आहे, फक्त मी त्या स्पेसिफिक मेन्शन केलं होतं सॉइलचे सॉलिड. ठीक आहे, बघा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल लिहित असताना मी डेफिनेशन लिहून दिली तुम्हाला रो ऑफ सॉइल सॉलिड म्हणजे रो ऑफ सॉलिड डिवाइड बाय रो ऑफ वॉटर. जर मला सांगा हे रो ऑफ सॉलिड डिवाइड बाय रो ऑफ वॉटर असेल तर हे नेमकं तुमचं जी आहे की जीएम आहे, ट्रू आहे की मास आहे रे? ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला इंडिकेट करतं का मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला? याच बेटा सॉइल सॉलिड आहे, सॉलिड आहे हा. सॉइल सॉलिड म्हणजे या ठिकाणी रो ऑफ सॉलिड लिहिलं तरी चालतं, तुम्ही फक्त रो ऑफ सॉलिड लिहिलं तरी चालतं, काही हरकत नाही. तर रो ऑफ सॉलिड डिवाइड बाय रो ऑफ वॉटर म्हणजे काय तुमचं? येस बेटा, येस ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे तुमची किंवा त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुम्ही लागलं तर तुमच्या भाषेमध्ये लिहून घ्या. ओके, आणि हे बेटा रेफरन्स बुक मधली लाईन आहे त्याच्यामुळे तुम्ही ती लिहू शकतात, काय हरकत नाही. काय आहे ते की जोपर्यंत तुम्हाला मेन्शन होत नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला मेन्शन करत नाही, काय मेन्शन करत नाही, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुमची नेमकं कोणती आहे, जसं की समजा मास आहे किंवा मग तुमची बल्क आहे किंवा तुमची मग ती ॲपरंट आहे, जोपर्यंत तिथं मेन्शन होत नाही तोपर्यंत समजून घ्यायचं की तुमची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असणार आहे ती तुमची ट्रू किंवा त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असणार आहे. कोणती? ट्रू किंवा ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असणार आहे जोपर्यंत मेन्शनच नाहीये. हा, समजा त्यांनी मेन्शन केलं, बघा कसं, तर समजा त्यांनी मेन्शन केलं की ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे ती सॉलिडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, सॉलिडचीच आहे, ट्रूच आहे, समजलं. नंतर त्यांनी मेन्शन केलं मास, तर मासवाली आहे. बल्क मेन्शन केलं, बल्क आहे. ॲपरंट मेन्शन केलं तर ॲपरंट आहे. ठीक आहे, ॲपरंट मास बल्क एकच आहे तुमचं. जर त्यांनी ॲब्सोल्यूट मेन्शन केलं तर कळणार की ही तुमची ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू सॉलिड आहे. ओके, हे तुम्हाला कळतंय सगळं. पण समजा त्यांनी मेन्शनच नाही केलं की मास आहे की ट्रू आहे, मास आहे की ट्रू आहे, जर मेन्शन नसेल तर समजून घ्यायची तुमची ट्रू असणार. कळतंय का? जर मी फक्त म्हटलं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल, जर म्हटलं मी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ जर मी सॉइल म्हटलं तर समजून घ्यायचं की ही तुमची ट्रू किंवा या ठिकाणी काय रे ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, जोपर्यंत मेन्शन नाही तोपर्यंत. जर मेन्शन केलं ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तर प्रॉब्लेमच नाहीये. मग जर समजा तुम्हाला मास किंवा ॲपरंट किंवा त्या ठिकाणी मास ॲपरंट किंवा बल्क स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंडिकेट करायचं तर तुम्हाला याच्या समोर मास लावून यावं लागेल किंवा बल्क किंवा मग या ठिकाणी काय असणार ॲपरंट असणार झालं, हे तुम्हाला त्या ठिकाणी शो करावं लागणार, तरच ती तुमचं मास किंवा बल्क किंवा ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणणार. पण जर काहीच मेन्शन नसेल, जोपर्यंत काहीच मेन्शन नाहीये, समजून घ्यायचं ती तुमची ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे किंवा या ठिकाणी ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, म्हणजे या ठिकाणी ती सॉलिडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. कळतंय ना? समजा काहीच मेन्शन नाहीये, समजून घ्यायचं सॉलिडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. काहीच मेन्शन नाहीये, फक्त एवढंच दिलंय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल. बघा इथं पण बघा, इथं काही मेन्शन आहे का ट्रू आहे ॲब्सोल्यूट आहे? इथं काहीच मेन्शन नाहीये ट्रू आहे की ॲब्सोल्यूट आहे, पण मी घेताना काय घेतलं सॉलिड घेतलं, म्हणजे ही तुमची ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी होऊन जाईल. ठीक आहे, ज्यावेळेस मी रो ऑफ सॉइल सॉलिड घेतोय ती तुमची काय बनणार ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बनणार. फक्त एवढं नोट म्हणून तुमच्या भाषेमध्ये लिहून घ्या. मी लागलं तर थोडं 30 सेकंद थांबतोय, तुमच्या भाषेमध्ये लिहून घ्या. जोपर्यंत मेन्शन नसणार ओके की मास आहे ॲपरंट आहे किंवा बल्क आहे तोपर्यंत ती तुमची ट्रू किंवा ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असणार किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉलिड असणार. ओके, यालाच बघा मी काय म्हणू शकतो, इथे लिहून घ्या लागलं ऑर मध्ये. ट्रू किंवा ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटीलाच मी म्हणू शकतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉलिड. ही तुमच्या सॉलिडची किंवा सॉइल सॉलिड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल सॉलिड लिहा किंवा सॉलिड लिहिलं तरी चालतं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉलिड. पण आता सॉइलची सॉलिड आहे म्हणून तिथं मी लिहू शकतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल सॉलिड. ही तुमच्या सॉइल सॉलिडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. कळलं? जोपर्यंत मेन्शन नाहीये तोपर्यंत समजून घ्यायची ती ट्रू किंवा ॲब्सोल्यूट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. समजा फॉर एक्झाम्पल आता आणखी एकदा सांगतो, समजा मी म्हटलं म्हणताना की मास स्पेसिफिक ग्रॅव्हिटी लगेच कळणार मास आहे. जर मी म्हटलं ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी लगेच कळणार. मी म्हटलं ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुम्हाला तरीही लगेच कळणार की ट्रू आहे की ॲब्सोल्यूट आहे किंवा त्या ठिकाणी मास आहे, लगेच कळणार. जर फक्त मी म्हटलं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल, मग तुम्हाला नेमकं मास आहे की ट्रू आहे हे सांगायचं, तर ती तुमची असणार आहे ट्रू. जोपर्यंत मेन्शन नाही ती तोपर्यंत ट्रू. ज्यावेळेस तुम्ही मेन्शन केलं पर्टिक्युलरली मास आहे किंवा बल्क आहे तर ती मास किंवा बल्क बनते. कळलं असेल तुम्हाला इथपर्यंत. मी हे एवढं सगळं का सांगतोय, कारण की पुढची कन्सेप्ट जी आहे ती याच्यावरती डिपेंड करते. कारण की जर तुम्हाला हे नाही कळालं तर पुढचं तुम्ही गोंधळ करशाल, तुम्ही परत वेगळं लॉजिक लावशाल, ते लॉजिक तुम्ही चुकीचं लावू नये. म्हणून मी वारंवार मेन्शन करतोय जोपर्यंत फक्त स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल म्हटलंय म्हणजे ती सॉलिडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, जोपर्यंत फक्त स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल म्हटलंय म्हणजे ती स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉलिड झाली, सॉलिडच्या रिस्पेक्टिव्ह झाली, हे लक्षात ठेवा. जर मला सॉइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सांगायची असेल विथ वॉइड जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सांगायची असेल तर त्यावेळेस मी मास
बल्क किंवा त्या ठिकाणी ॲपरंट हा वर्ड वापराल. नाही वापरला समजून घ्यायची ती तुमची ट्रू किंवा ॲब्सोल्यूट आहे. ट्रू किंवा ॲब्सोल्यूट आहे म्हणजे काय की ती स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विथ रिस्पेक्ट टू सॉलिड आहे आणि विथ रिस्पेक्ट टू सॉलिड आहे म्हणजे काय ती एक्सक्लुडिंग व्हॉइड आहे म्हणजे त्यामध्ये व्हॉइड इन्क्लूड नसणार आहे. ओके, आता मी खूप याच्यावरती थेरी तुम्हाला सांगितली आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला लक्षात ठेवा नाहीतर रिपीट करून घ्या लेक्चर, काय हरकत नाही. कळले? इथपर्यंत कळले असेल तुम्हाला सगळ्यांना? ठीक आहे, चला लक्ष द्या या ठिकाणी. हां, जी इज ग्रेटर दॅन जीएम हे बी तुम्हाला कळालं. आता एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, कसा आला काय आला आपल्याला माहित नाही बेटा. या ठिकाणी फक्त लक्षात ठेवा, याच्यावरती प्रॉब्लेम आलेला आहे. तर महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी लिहा तुम्ही जीएम इज इक्वल टू, आता बघा हा जीएम आहे तुमचा, तर जी अपॉन काय असणार याचा 1 प्लस ई. ई काय तुमचा व्हॉइड रेशो आणि जीएम तुम्हाला कळालं, जी म्हणजे मास, बल्क और ॲपरंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ठीक आहे, तर जी अपॉन 1 प्लस ई, तर जीएम इज इक्वल जी अपॉन 1 प्लस ई. आता हे बघा, आता हे कसं लक्षात ठेवायचं, डिवाइड बाय 1 प्लस ई आहे म्हणजे ट्रायंगल फॉर्म होतोय आपल्याला माहिती आहे. 1 प्लस ई डिवाइड बाय फॉर्म म्हणजे ट्रायंगल फॉर्म होतोय. आता ट्रायंगल आपण पाठीमागे बघितले, ट्रायंगलच फॉर्म दिले आपण सुईचे वाले. मग या केसमध्ये बघा जी आपण 1 प्लस ई आहे, जीएम आहे. तर आता आपल्याला कन्फ्युजन होऊ काय शकतं की बाबा जी इज इक्वल टू पण तर जीएम आपण 1 प्लस ई लिहू शकतो असं विचारलं जातं, तर जीएम आपण 1 प्लस ई पण लिहू शकतो. पण लक्षात घ्या की 1 प्लस ई आहे तर ईचा आपण मिनिमम वर्ड रेशो बघितला होता 0.35. 0.35 तुमच्या सॉईलमध्ये असतं 0.35. म्हणजे जर मी कधी मिनिमम जरी वर्ड रेशो घेतला तर 0.35 झाला, तर 1 प्लस 0.35 म्हणजे 1.35 झालं. आणि ज्यावेळेस पण मी 1.35 या जीला डिवाइड करन तर या ठिकाणी ही जीएमची व्हॅल्यू काय येईल रे, 1.35 न करतो म्हणजे जीला जर डिवाइड करतो तर जीएमची व्हॅल्यू काय नक्कीच कमी येईल आणि आपल्याला माहिती हे नक्कीच काय असतं, कमी असतं, हे लेस असतं. म्हणून या ठिकाणी बघा 1 प्लस समथिंग असणार आहे म्हणजे 1 पेक्षा जास्त व्हॅल्यू इथं असणार आहे, तर ही व्हॅल्यू येणारी कमी असणार आहे आणि कमी येणारी व्हॅल्यू तुमची जीएमची असते. जर तुम्ही या प्रकारे लिहिलं तर जीएम आपण 1 प्लस ई लिहिलं तर इथं पण त्या ठिकाणी इथलची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त म्हणजे हा कमी येणार, पण हा याच्यापेक्षा कमी असतो का, नसतो, तर हा जास्त असतो म्हणजे हे आपलं उत्तर चुकलेलं असणार. म्हणून तुम्ही या प्रकारे याला लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, आता ज्यांना कळालं त्यांना कळालं, नाही कळालं त्यांनी फॉर्म्युला पाठ करा. ठीक आहे, जीएम इज इक्वल टू जी आपण 1 प्लस ई. ठीक आहे, याच्यावरती बघा या ठिकाणी PWD 2019 मध्ये प्रॉब्लेम आले होते. याच्यावरती प्रॉब्लेम्स आले होते PWD 2019 मध्ये, शॉर्टमध्ये लिहून देतो तेवढं. ठीक आहे, प्रॉब्लेम आले होते बरं का याच्यावरती. PWD 2019 वरती इथं प्रॉब्लेम आला होता. परत एकदा PWD 2019 मध्ये इथं प्रॉब्लेम आला होता. प्रॉब्लेम देताना त्यांनी इथं समजा जी आणि जीएमच्या व्हॅल्यू दिल्या होत्या आणि ई कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं आणि एका ठिकाणी तुम्हाला ई आणि जीएमची व्हॅल्यू दिली होती तर जी कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं. तर या प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी होते. आता प्रॉब्लेम समोर घेऊ आपण त्या ठिकाणी कसे होते काय होते. तर सिंपल आहे, तुम्हाला जर जीएम आणि जीची व्हॅल्यू दिली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तुम्हाला जीएम आणि ईची व्हॅल्यू दिली तुम्ही जी कॅल्क्युलेट करू शकता, तर काहीही कॅल्क्युलेट करू शकता. तर या प्रकारचे प्रॉब्लेम त्याच्यावरती आले होते. ठीक आहे, आणि इथून मला काय कळतं बघा, जर कधी क्वेश्चन विचारला त्यांनी की स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा वापर करून आपण व्हॉइड रेशो फाइंड आउट करू शकतो का, तर येस बेटा, इथून आपण व्हॉइड रेशो सुद्धा फाइंड आउट करू शकतो. जर तुम्हाला जी आणि जीएम माहिती असेल तर तुम्ही व्हॉइड रेशो सुद्धा फाइंड आउट करू शकता. चला आता एकदा इथं खूप वेळ झाला आपल्याला, आता चला टाका या ठिकाणी टेबल आहे तुमचा टिपिकल व्हॅल्यू ऑफ जी. जीच्या व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी लिहायच्या आहे आणि या जीच्या व्हॅल्यू बेटा मी डायरेक्टली रेफरन्स बुकमधून, ओके, KR अरोरा बघा या ठिकाणी KR अरोरा. आता मला माहिती आहे बऱ्याच जणांना कन्फ्युजन पण होऊ शकतं, मे बी जर झालं ज्यांनी डोकं लावलं त्यांचं होऊ शकतं, मी तर त्याच्यामुळे डोकं लावायला चान्स देणार नाही तुम्हाला. ठीक आहे, तर KR अरोरा या रेफरन्स बुकमधून या ठिकाणी हा टेबल मी ॲज इट इज कॉपी पेस्ट केला आहे. म्हणजे तुम्ही मी ज्यावेळेस शिकवल त्यावेळेस तुमच्या मनात डाऊट नको की सरांनी हे मे बी चुकीचं शिकवलं. म्हणून मी या ठिकाणी KR अरोरा ते रेफरन्स बुक पण लिहून दिलं, ज्यांना वाटतं त्यांनी ते घेऊ शकता. ओके, जसं तुमचं BC पुनिया आहे तिथूनही बघा तुम्ही, आय थिंक BC पुनियामध्ये नाही सापडला मला तो टेबल, तर KR अरोरामध्ये त्या ठिकाणी होता. तर या ठिकाणी BC पुनिया किंवा KR अरोरा बघू शकता तुम्ही. तर ठीक आहे, तर हा टेबल मी डायरेक्टली रेफरन्स बुकमधून घेतला आहे. बघा या ठिकाणी काय आहे, आता या व्हॅल्यू तुम्ही लिहून घ्या. पाठ करायच्या नाही करायच्या तुमचा प्रश्न, काही हार्ड नाही याच्यामध्ये पाठ करायला, पण नाही केलं तरी चालतं. फक्त जे मी सांगेन तुम्हाला त्याच्यावरती थोडा फोकस करा फक्त. बघा आता तुम्ही हा टेबल स्क्रीनशॉट करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला हे नंतर लिहायचं आहे, तेवढ्या तुम्ही स्पेस सोडून द्या आणि नंतर लिहा. आता फक्त इकडे लक्ष द्या. बघा, जर ग्रॅव्हल आणि सँड असेल तुमचं तर ग्रॅव्हल आणि सँड साठी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते तुमची 2.65 टू 2.68. किती आहे, 2.65 ते 2.68 ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.65 आहे म्हणजे याचा अर्थ डेन्सिटी काय असेल रे, हे बघा 2.65 जर कधी काय असेल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, याचा अर्थ डेन्सिटी असेल 2650, ही डेन्सिटी असेल. जर मी याला 1000 ना डिवाइड केलं म्हणजे रो ऑफ वॉटर डिवाइड केलं तर काय भेटतं मला, 2.65 भेटतं. ठीक आहे, या प्रकारे हे कॅल्क्युलेट केलं गेलं आहे. ठीक आहे, म्हणून जर तुम्हाला डेन्सिटी विचारलं
बघितलं तर तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवरून डेन्सिटी सांगू शकतात. ओके, 2.65 म्हणजे डेन्सिटी काय असणार मग 2650. 2.68 म्हणजे काय मग 2680 तुमची डेन्सिटी असणार. बघा 2.70 आहे म्हणजे 2700 kg तुमची काय असणार, kg पर मीटर क्यूब डेन्सिटी असणार. तर या प्रकारे तुम्ही शो करू शकता. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही शो करू शकता. ठीक आहे, जस्ट आयडिया दिली मी तुम्हाला. बघा आता 2.65 टू 2.68 ही ग्रॅव्हल आणि सँडसाठी आहे. सिल्ट सँड जर असेल तुमची, सिल्टी सँड किंवा सिल्ट असेल तुमची, तर या केसमध्ये 2.66 ते 2.70 आहे. 2.66 ते 2.70 आहे. फक्त व्हॅल्यूवर लक्ष द्या, पाठ नका करू. सिल्ट बघा या ठिकाणी सिल्ट असेल फक्त 2.66 टू 2.70. ओके, सिल्टी सँड असेल त्या ठिकाणी तुमचं तर 2.66 टू 2.70. आणि जर तुमचं सिल्ट असेल तर त्या केसमध्ये पण सेम आहे बघा, 2.66 टू 2.7. म्हणजे हे दोघांचं सेम आहे, या दोघांचं सेम आहे, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. ठीक आहे, 2.66 टू 2.70, 2.66 टू 2.70. सिल्टी सँड, सिल्ट, ग्रॅव्हल अँड सँड, तर या दोघांचं जवळपास सेम येतं. नंतर जर तुम्ही इनऑर्गॅनिक क्ले घेतलं, काय घेतलं, इनऑर्गॅनिक क्ले म्हणजे क्ले घेतलं तुम्ही, तर क्लेच्या केसमध्ये बघा 2.68 टू 2.80. किती आहे, 2.68 टू 2.80 आहे. आणि जर कधी ऑर्गॅनिक सॉईल घेतली तर ऑर्गॅनिक सॉईलचं जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते बेटा ती व्हेरिएबल असते, चेंज असते, म्हणजे तिची काही स्पेसिफिक नाही आहे. ओके, तिची काही एक स्पेसिफिक रेंज सुद्धा नाही आहे. म्हणजे ती 2 पेक्षा जास्त असू शकते, या मे फॉल बिलो 2 पेक्षा ती कमी सुद्धा असू शकते. ठीक आहे, मे फॉल बिलो 2 किंवा 2 पेक्षा जास्त 2 असू शकते. तर या प्रकारे ही तुमची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असू शकते ऑर्गॅनिक सॉईलची. आता याच्यातून मला सांगायचं काय ते बघा एकदा, जे सांगायचं त्याच्यावरती फोकस करा. बघा, जर तुम्ही सँड आणि ग्रॅव्हल बघितलं, सँड अँड ग्रॅव्हल बघितलं, सँड अँड ग्रॅव्हल बघितलं, तर हे आहे बेटा तुमचे कोर्स ग्रेन सॉइल. हे काय तुमचे कोर्स ग्रेन सॉइल आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही सील्ड सँड क्ले बघितलं किंवा सिल्टी सँड जरी घ्या, कारण की छोटे छोटे आहे पण सँड आहे, तर ते तुमचं दोघांचं मिक्सचर येऊन जाईल. इथं पर्टिक्युलर सिल्ट आणि क्ले घ्या. सिल्ट आणि क्ले जर तुम्ही घेतलं या ठिकाणी, हे तुमचं काय असणार आहे, फाईन ग्रेन सॉइल असणार आहे. फाईन ग्रेन सॉइल असणार आहे. मला सांगा या ठिकाणी जर तुम्ही हा टेबल जर ऑब्झर्व केला तर कोणाची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त असते, फाईन ग्रेन सॉइलची की कोर्स ग्रेन सॉइलची? हेच बेटा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फाईन ग्रेन सॉइल और कोर्स ग्रेन सॉइल कोणाची जास्त असते? यस, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फाईन ग्रेन सॉइल आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ कोर्स ग्रेन सॉइल. तर मला सांगा या व्हॅल्यूवरून काय कळतं तुम्हाला? बघा, कोर्स ग्रेन सॉइलची किती आहे रे, 2.65 टू 2.68 आहे. पण ज्यावेळेस तुम्ही सिल्ट आणि क्ले बघता तर इनऑर्गॅनिक क्ले बघा, इनऑर्गॅनिक क्लेची किती आहे, 2.68 टू 2.80 आहे. 2.80 याची रेंज कुठपर्यंत आहे, फक्त 2.68 पर्यंत आहे. पण याची रेंज जाती आहे क्लेची 2.80. जर तुम्ही याची बघितली 2.70, म्हणजे याचा अर्थ ही व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे बेटा, फाईन ग्रेन सॉइलची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते ती कोर्स ग्रेन सॉइलपेक्षा जास्त असते. काय असते, कोर्स ग्रेन सॉइलपेक्षा जास्त असते स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फाईन ग्रेन सॉइल. हे तुम्हाला त्या ठिकाणी कळलं असणार. ठीक आहे, तर इथून आता डाऊट मी क्लिअर करत नाही, पण जर बाय चान्स आला एखाद्याला तर बघू आपण त्या ठिकाणी, मी समोर एक्सप्लेन करतो लागलं असते. ठीक आहे, कारण की मी आता इथं डाऊट क्लिअर केला, तुम्ही लोकल लावा शंभर त्याला. ठीक आहे, तरी जाऊ द्या, एक्सप्लेन करतोच. लक्ष द्या, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मी म्हटलं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मी ज्यावेळेस पण वर्ड यूज करेल जर मेन्शन नसेल म्हणजे ती तुमची काय रे, सॉलिडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. सॉलिडची, फक्त सॉलिड, नो व्हॉइड्स. या ठिकाणी व्हॉइड्स नसणार आहे. बऱ्याच जणांना काय त्या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं, ज्यांना झालं त्यांनाच फक्त, ज्यांना नाही झालं त्यांनी डोकं लावूच नका. काय होऊ शकतं की बाबा, फाईन ग्रेन सॉइलमध्ये जर आपण बघितलं तर फाईन ग्रेन सॉइलमध्ये व्हॉइड्स हे जास्त असतात. आपण बघितलं फाईन ग्रेन सॉइलमध्ये व्हॉइड्स जास्त असतात आणि कोर्स ग्रेन सॉइलमध्ये व्हॉइड्स कमी असतात. जर कधी फाईन ग्रेन सॉइलमध्ये व्हॉइड्स जास्त असेल तर याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी यायला पाहिजे, हा प्रश्न तुम्हाला पडला असणार कदाचित. जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही कमी येते म्हणजे फाईन ग्रेन सॉइलमध्ये व्हॉइड्स कमी आहे म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी यायला पाहिजे, कोर्स ग्रेन सॉइलमध्ये व्हॉइड्स कमी आहे म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त यायला पाहिजे. कळतंय ना, हे सगळ्यांच्या डोक्यात आलं असेल. पण लक्षात घ्या, इथं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी घेतली मी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मी काय म्हटलं, मेन्शन केलं अगोदरच तुम्हाला. जर मी फक्त स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कुठे वर्ड यूज करतोय समजून घ्यायचं, ती कशाची असणार आहे, सॉलिडची असणार. कशाची, सॉलिडची असणार आहे. मग सॉलिडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी असणार बेटा, इथं व्हॉइडचा काही संबंध नसणार आहे, इथं व्हॉइडचा काही संबंधच नसणार आहे. मग अशा केसमध्ये तुमच्या फाईन ग्रेन सॉइलचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त निघून येते. ओके, फक्त एवढं या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा आता जर कधी मी बघितलं कोणतं रे, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मध्ये जर कम्पेअर केलं, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सॉइलमध्ये जर कम्पेअर केलं तर या ठिकाणी मला सांगा कोणाचं जास्त आहे रे, इनऑर्गॅनिक सॉइलचं जास्त आहे की ऑर्गॅनिक सॉइलचं जास्त आहे या ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी? यस,
इनऑर्गॅनिक सॉईल जे आहे बघा इथं वरचे जे आहे इनऑर्गॅनिक सॉईल तुमचे या ठिकाणी बघा क्ले पण दिसते तुम्हाला 2.68 2.80 आहे. पण जर ऑर्गॅनिक सॉईल बघितलं तुम्ही त्या ठिकाणी आहे 2 किंवा 2 पेक्षा कमी आहे. म्हणजे ऑर्गॅनिक सॉईल इनऑर्गॅनिक सॉईलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही ऑर्गॅनिक सॉईलपेक्षा कशी असते रे जास्त असते. तर हे त्या ठिकाणी एक मेन्शन करून घ्या. ठीक आहे, इथे जागा सोडून द्या किंवा मग फास्टमध्ये हा टेबल ड्रॉ करून घ्या. के आर अरोरा तुम्हाला जर वाटलं तर रेफरन्स बुक तुम्ही बघा बेटा, के आर अरोरा किंवा मग बीसी पुनियाचं असतं. हा ठीक आहे, फास्टमध्ये लिहा. चला लागलं स्क्रीनशॉट घेऊन टाका ज्यांचं राहिलं असेल त्यांनी टाका. नेक्स्ट टायटल टाका या ठिकाणी. टू कॅल्क्युलेट द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ॲट एनी टेम्परेचर. ओके, ॲट एनी टेम्परेचर. बघा या ठिकाणी तुमची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ती रिपोर्ट केल्या जाते, कॅल्क्युलेट केल्या जाते या ठिकाणी 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरवरती. ठीक आहे, जे काही तुम्हाला या व्हॅल्यू मिळतं या ठिकाणी या रिपोर्ट केल्या जातात 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला. ठीक आहे, लागलं मी समोरची नोट करून लिहून देतो तुम्हाला की 27 डिग्री सेल्सिअसला आपण मेजर करतो. किंवा तुम्ही याच्या खाली ओके बघा तुम्ही इथं लिहिलं ना जी इनऑर्गॅनिक सॉईल और जी ऑर्गॅनिक सॉईल ग्रेटर वगैरे याच्या खाली एक लाईन लिहून टाका लागलं असतं. लिहा खाली जी इज रिपोर्टेड ॲट जी म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. जी इज रिपोर्टेड ॲट 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर म्हणजे आपण जी काही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी रिपोर्ट करतो या ठिकाणी 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला रिपोर्ट करतो. या ज्या व्हॅल्यूज आहे तुमच्या या आपण 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरवरती रिपोर्ट केल्या. जर समजा त्यांनी टेम्परेचर चेंज दिलं, समजा 27 डिग्री सेल्सिअसवरती या व्हॅल्यू आहे, पण जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं की 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरवरती जर कधी ही व्हॅल्यू असेल तर 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरवरती काय व्हॅल्यू असणार. ओके, 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरवरती काय व्हॅल्यू असणार. तर या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळू शकतात. ठीक आहे, इथं नाही पण तुम्हाला UPSC मध्ये तर या प्रकारचे क्वेश्चन तर नक्कीच बघायला मिळू शकतात. आणि काही नाही हे तुम्हाला JEE लेवलला पण एक्झामला मध्ये विचारलं जाऊ शकतं, कारण की जस्ट सिंपल फॉर्म्युला आहे, त्याच्यानुसार तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता. आता फॉर्म्युला कसा फॉर्म करायचा बस तेवढं आपलं या ठिकाणी ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. टाका या ठिकाणी टायटल टू कॅल्क्युलेट द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ॲट एनी टेम्परेचर. त्या ठिकाणी समोर लिहिलं मी ब्रॅकेटमध्ये GT डिग्री सेल्सिअस. GT डिग्री सेल्सिअस टायटल टाका या ठिकाणी. टू कॅल्क्युलेट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ॲट एनी टेम्परेचर T डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, GT डिग्री सेल्सिअस. बघा आपण जे रिपोर्ट केलं ते 27 डिग्री सेल्सिअसला, पण जर याच्या व्यतिरिक्त टेम्परेचर असेल तर कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं तो फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. बघा या ठिकाणी लिहा फॉर एनी टेम्परेचर गॅमा एस इज इक्वल टू कॉन्स्टंट. गॅमा एस इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, याचा अर्थ काय होतो बघा की टेम्परेचर काही असू द्या, जे तुमचं जर सॉलिडचं युनिट वेट आहे, तुमचं जे सॉलिडचं युनिट वेट आहे ते कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. सॉलिडचं युनिट वेट कसं असणार तुमच्या कॉन्स्टंट असणार बेटा. आपण पाठीमागेही थोडंसं सॉलिडबद्दल बघितलं होतं की जर तुम्ही प्लेस वगैरे चेंज करताय, मिक्स करताय तर सॉलिडचं वेट आहे तुमचं कॉन्स्टंट असतं. म्हणजे इथं युनिट वेट ऑफ सॉलिड या ठिकाणी सॉलिड कसं असणार आहे या ठिकाणी कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी जर तुम्ही इथं ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या बट gamma W may change with respect to temperature. बघा ब्रॅकेटमध्ये लिहून दिलं मी की तुम्हाला की गॅमा डब्ल्यू जो आहे तुमचा तो तुमचा या ठिकाणी चेंज होतोय. जर काही समजा बघा आपण जीचा जर फॉर्म्युला बघितला काय असतो गॅमा एस डिवाइडेड बाय गॅमा डब्ल्यू. जर दोघं कॉन्स्टंट असते बेटा, जर त्या ठिकाणी दोघांवरती चेंजेस नसता झाला तर त्या केसमध्ये तुमच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवरती सुद्धा चेंज नसता आला. म्हणजे कुठलंही टेम्परेचर असू द्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुमची सेम आली असती. जरी इथं गॅमा एस तुमचा कॉन्स्टंट आहे, पण जे बघा इथं जी जर मी लिहिला ना जी, तर गॅमा एस डिवाइड बाय गॅमा डब्ल्यू जर दोघं कॉन्स्टंट असते बेटा जी कॉन्स्टंट राहिला असता तुमचा. पण या ठिकाणी गॅमा डब्ल्यू चेंज होऊ शकतो टेम्परेचर अकॉर्डिंग, पण हा गॅमा एस चेंज होत नाहीये. ओके, तुमचा गॅमा डब्ल्यू मे चेंज विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. आता गॅमा डब्ल्यू चेंज होतो म्हणजे काय बघा, गॅमा डब्ल्यू असू द्या किंवा मग रो डब्ल्यू असू द्या चेंज होतो. रो डब्ल्यू म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ वॉटर. आणि जर तुम्ही बघितलं एखादं जर कधी मटेरियल घेतलं त्याची डेन्सिटी ही टेम्परेचरनुसार चेंज होते. सर कशी,
बघा या ठिकाणी जर तुम्ही बिट्युमेन घेतलं, बिट्युमेन जर घेतलं आणि बिट्युमेनचं जर तुम्ही डेन्सिटी बघितली, ज्यावेळेस ते एकदम कोल्ड आहे म्हणजे एकदम घट्ट असतं ते, आणि कोल्ड आहे जोपर्यंत ते घट्ट असतं, जर तुम्ही त्याची जर पर्टिक्युलर सेम व्हॉल्यूम ठेवलं, त्याच्यामध्ये जर काही ते घट्टवालं जर तुम्ही काय टाकलं, बिट्युमेन टाकलं, त्याची डेन्सिटी जास्त येईल. पण जर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं, तर टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर बघा त्याचं काय होतं रे, मग त्या ठिकाणी ते थोडंसं लिक्विडमध्ये कन्वर्ट व्हायला लागतं तुमचं बिट्युमेन. ठीक आहे. तर बिट्युमेन ज्यावेळेस तुमचं लिक्विडमध्ये कन्वर्ट व्हायला लागतं, म्हणजे पार्टिकल सेपरेट व्हायला लागतात, थोडे अंतरावरती जायला लागतात, म्हणजे या ठिकाणी काय होतं रे, त्याची डेन्सिटी जी आहे कमी होते. म्हणजे आपण जर बघितलं बिट्युमेनचं, तर जी डेन्सिटी आहे ती टेम्परेचरनुसार या ठिकाणी काय होते, चेंज होते. डेन्सिटी जी आहे ती टेम्परेचरनुसार चेंज होते. कशाची? बिट्युमेनची. जर वॉटर बघितलं आपण, तर वॉटरच्या केसमध्ये पण सेम आहे. जसे तुम्हाला बिट्युमेनचं लवकर समजलं, पण वॉटरचं लवकर कळणार नाही. कळतंय मला, म्हणून मी बिट्युमेनचं एक्झाम्पल दिलं. बिट्युमेनचं जसं समजा तुम्ही टेम्परेचर वाढवताय, तर त्या ठिकाणी डेन्सिटी कमी व्हायला लागणार. ओके, डेन्सिटी कमी व्हायला लागणार म्हणजे या ठिकाणी पार्टिकल दूर जातात. ओके, हे लक्षात घ्या. मग या ठिकाणी जर वॉटर घेतलं तुम्ही, तर वॉटरची डेन्सिटी सुद्धा तुमची टेम्परेचरनुसार चेंज होते. पण टेम्परेचरनुसार चेंज होताना जसं की आपण बघितलं बिट्युमेनसाठी जर टेम्परेचर तुमचं इन्क्रीज होतंय, तर डेन्सिटी काय होते या ठिकाणी, डिक्रीज होतीये, कारण की ते पार्टिकल एकमेकांपासून सेपरेट जात आहे. अगोदर एकदम घट्ट होते, आता या ठिकाणी काय व्हायला लागले, लिक्विडच्या फॉर्मॅटमध्ये यायला लागले, डेन्सिटी ती तुमची कमी होणार. पण जर तुम्ही वॉटर घेतलं बेटा, तर वॉटरच्या केसमध्ये लक्षात ठेवा, आता हे जस्ट एक नोट म्हणून सांगतोय हा, इथं काही गरज नाही आहे, तुमचा फ्लुइडचा पार्ट आहे, पण सांगतो एक जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून. 0 ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर समजा या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज होतंय, वॉटरच्या केसमध्ये जर टेम्परेचर इन्क्रीज होतंय, तर 0 ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत जी डेन्सिटी आहे वॉटरची ती इन्क्रीज होते. हे लक्षात घ्या, इथं वरती डिक्रीज होतीये, पण वॉटरची जर 0 ते 4 डिग्री सेल्सिअस जर बघितलं आपण, तर डेन्सिटी इन्क्रीज होते, आणि 4 डिग्री सेल्सिअस नंतर या ठिकाणी डेन्सिटी काय व्हायला लागते, जसं की इथं डिक्रीज होते तशी इथंही डिक्रीज व्हायला लागते वॉटरची. मग 0 पासून वाढत जाते तर 4 डिग्री सेल्सिअसला, म्हणून या ठिकाणी वॉटरची मॅक्झिमम डेन्सिटी तुम्हाला मिळत असते 4 डिग्री सेल्सिअस वरती. हेही तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके, तर 4 डिग्री सेल्सिअस वरती तुम्हाला मॅक्झिमम डेन्सिटी मिळते वॉटरची, ती म्हणजे तुमची 1000 kg/m³. ठीक आहे, तर हे या ठिकाणी लक्षात ठेवा. तर 4 डिग्री सेल्सिअसला मॅक्झिमम डेन्सिटी असते. 0 to 4 डिग्री टेम्परेचर इन्क्रीज जर झालं त्या ठिकाणी डेन्सिटी इन्क्रीज होते. पण 4 डिग्री सेल्सिअस नंतर टेम्परेचर जर तुमचं इन्क्रीज होतंय, त्या केसमध्ये डेन्सिटी या ठिकाणी काय व्हायला लागते, डिक्रीज व्हायला लागते. हा मुद्दाच नाही आपल्याला समजून घ्यायचा. हे जस्ट मी जनरल इन्फॉर्मेशन सांगितली. मुद्दा काय या ठिकाणी, की तुमचा गॅमा एस कॉन्स्टंट आहे, पण त्या ठिकाणी गॅमा डब्ल्यू मे चेंज विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर, तुम्हाला तिथून कळालं असणार. जर डेन्सिटी चेंज होते म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी चेंज होणार, कारण की डेन्सिटीवरतीच डिपेंडेंट आहे ना स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. फक्त मला एवढं सांगायचं होतं की स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे कशाची या ठिकाणी, सॉरी गॅमा डब्ल्यू जो आहे तुमचा या ठिकाणी टेम्परेचरनुसार काय होतोय, चेंज होतोय, पण गॅमा एस या ठिकाणी तुमचा काय कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, पण गॅमा डब्ल्यू चेंज होतोय म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सुद्धा या ठिकाणी काय होणार, मग तुमची चेंज होणार. बस मला एवढं सांगायचं होतं. म्हणून हे काही तुमच्या कामाचं नाहीये, म्हणजे आता नाहीये, फ्लुइडमध्ये असणार ते, तुम्ही तिथे बघून घ्या. इथे फक्त लक्षात ठेवा की गॅमा डब्ल्यू, आता तुम्हाला कळलं असणार गॅमा डब्ल्यू चेंज होतं, डेन्सिटी चेंज होते म्हणजे गॅमा डब्ल्यू सुद्धा चेंज होणार झाला. तर गॅमा डब्ल्यू जर तुमचा टेम्परेचरनुसार चेंज होतोय, गॅमा एस तुमचा हा फक्त या ठिकाणी काय राहतोय, कॉन्स्टंट राहतोय. म्हणून तर आपल्याला या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या टेम्परेचरला त्या ठिकाणी आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करायची आहे. बघा, जर गॅमा एस कॉन्स्टंट आहे तुमचा, म्हणजे मी म्हणू शकतो गॅमा एस 27 डिग्री सेल्सिअसला काय असणार, तो इज इक्वल टू असणार गॅमा एस ऑफ T डिग्री सेल्सिअस. टी म्हणजे कोणतंही टेम्परेचर असू द्या, मग तुमच्या 27 डिग्री सेल्सिअसला सुद्धा 28, 29, 30ला तुमचं गॅमा एस कसं असणार आहे, कॉन्स्टंट म्हणजे सेम असणार आहे, म्हणून मी ते खाली लिहिलं तसं. जर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, तर जी इज इक्वल टू काय असतं रे, तर जी इज इक्वल टू असतो गॅमा एस डिवायडेड बाय गॅमा डब्ल्यू. मान्य आहे? बघा, जर या ठिकाणी जर मी काय केलं रे, इथून जर गॅमा एस कॅल्क्युलेट केला या फॉर्म्युल्यानुसार, तर गॅमा एस इज इक्वल टू काय येणार मग तुमचा, तर जी मल्टीप्लाय बाय काय येणार रे, गॅमा डब्ल्यू. ओके, गॅमा एस काय येणार तुमचा, जी मल्टीप्लाय बाय गॅमा डब्ल्यू. हा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी मिळतो. नंतर जर तुम्ही बघितलं, काय बघायचं या ठिकाणी, जर गॅमा एस आहे तुमचा, तर गॅमा एस 27 डिग्री सेल्सिअसला जर तुम्ही कॅल्क्युलेट केला या ठिकाणी या फॉर्म्युल्यानुसार, ओके, तर काय मिळणार आहे, तर जी मिळणार तुम्हाला या ठिकाणी 27 डिग्री सेल्सिअसनुसार. ओके, आणि या ठिकाणी तुम्हाला पुट करावं लागणार मल्टीप्लाय बाय गॅमा डब्ल्यू. ओके, गॅमा डब्ल्यू सुद्धा कुठं 27 डिग्री सेल्सिअसवरचा, कारण की तो चेंज होतोय. ठीक आहे, 27 डिग्री सेल्सिअसवरती तुमचा गॅमा डब्ल्यू काहीतरी वेगळा असणार आणि जी सुद्धा वेगळा असणार. ठीक आहे, बघा या ठिकाणी जर तुम्ही गॅमा एस कॅल्क्युलेट केला हा T डिग्री सेल्सिअसला, तर काय असणार मग, सिम्पली इथं काय होतं रे बघा, इथं 27 होतं, 27 लिहिलं, इथं काय लिहायचं मग T डिग्री सेल्सिअस, म्हणजे जी टी डिग्री सेल्सिअस मल्टीप्लाय बाय जी नाही गॅमा डब्ल्यू, मल्टीप्लाय बाय गॅमा डब्ल्यू
टी डिग्री सेल्सिअस. ओके, एवढं सिंपल आहे. फक्त या फॉर्म्युला आपण हे क्रिएट केलं. फक्त इथं फक्त टेम्परेचर लावलं. जेवढं टेम्परेचर असेल त्याच्यानुसार बघा, इथं जर तुम्ही 10 डिग्री सेल्सिअस लिहिलं, इथं 10 लिहा, इथं 10 लिहा. इथं 15 लिहिलं, 15 लिहा, 15 लिहा. इथं 27, 27, 27. टी 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 लाईक दॅट. ओके, फक्त आपण एवढं केलं. बघा आता हे जे आहे बेटा, या व्हॅल्यू इथं पुट करा, या ठिकाणी पुट करा. ओके, याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करा. गॅमा एस 27 डिग्री सेल्सिअस काय तुमचा बघा या ठिकाणी, तर जी 27 डिग्री सेल्सिअस, नंतर त्या ठिकाणी मल्टिप्लाय बाय आहे गॅमा डब्ल्यू 27 डिग्री सेल्सिअस. ओके, डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू काय असणार या ठिकाणी बघा, तर हे लिहायचं पण तुम्हाला समोर, याची व्हॅल्यू काय आहे तुमची, ती जी टी डिग्री सेल्सिअस मल्टिप्लाय बाय गॅमा डब्ल्यू टी डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, या प्रकारे तुम्हाला हे लिहायचं आहे. बघा त्याच्यावरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर जी टी डिग्री सेल्सिअस कॅल्क्युलेट करायचं आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ॲट एनी टेम्परेचर, कोणत्याही टेम्परेचरसाठी. मग या ठिकाणी तुम्हाला हे व्हॅल्यू मिळते बघा, जी टी डिग्री सेल्सिअस तुमचं काय येणार, तर जी टी डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू हे ॲज इट इज राहणार, जी 27 डिग्री सेल्सिअस मल्टिप्लाय बाय गॅमा डब्ल्यू 27 डिग्री सेल्सिअस डिवायडेड बाय हा काय होणार, डिवायडेशनमध्ये जाणार, तर गॅमा डब्ल्यू टी डिग्री सेल्सिअस. ओके, गॅमा डब्ल्यू टी डिग्री सेल्सिअस. तर या प्रकारे तुम्ही कुठल्याही टेम्परेचरला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करू शकतात या फॉर्म्युल्यानं. आता याच्यामध्ये लक्षात कसं ठेवायचं, अगं एवढं लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला. लक्षात काय ठेवायचं, फक्त एवढं, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जी 27 तर गॅमा डब्ल्यू 27, जी 27 मल्टिप्लाय बाय गॅमा डब्ल्यू 27. तो फॉर्म्युला पण इथं सिंपल आहे, लक्षात राहतो बघा, गॅमा इज इक्वल टू जी इंटू गॅमा डब्ल्यू आहे. तर जी 27 मल्टिप्लाय बाय गॅमा डब्ल्यू 27 इज इक्वल टू जी टी डिग्री सेल्सिअस मल्टिप्लाय बाय गॅमा डब्ल्यू टी डिग्री सेल्सिअस. ओके, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही नका लिहू. फॉर एक्झाम्पल समजा त्यांनी सांगितलं की 30 डिग्री सेल्सिअसला कॅल्क्युलेट करा. तर 30 डिग्री सेल्सिअसला जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं, 30 डिग्री सेल्सिअस तुम्ही फॉर्म्युला काय लिहिशाल इथं, हे सिम्पली लिहून घ्यायचं, जी 27 डिग्री सेल्सिअस मल्टिप्लाय बाय गॅमा डब्ल्यू 27 डिग्री सेल्सिअस डिवायडेड बाय, फक्त इथं काय करायचं, गॅमा डब्ल्यू 30 डिग्री सेल्सिअसचा लिहून टाकायचा, बस सिंपल फॉर्म्युला. ओके, या प्रकारे तुम्ही हा फॉर्म्युला लिहू शकता. याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम बघायला मिळू शकतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ॲट एनी टेम्परेचर यू कॅन कॅल्क्युलेट द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बाय युजिंग दिस फॉर्म्युला. ठीक आहे. सिमिलरली बघा, आता इथपर्यंत तुम्हाला कळलं असणार. सिमिलरली आपण जर कन्सेप्ट वापरली, जर आपण कन्सेप्ट वापरली, तर तुम्ही नंतर लिहून घ्या. ओके, पाठीमागचा जो आहे बेटा, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका, लागलं असतं स्क्रीनशॉट घेऊन टाका. स्क्रीनशॉट घ्या फास्टमध्ये. पुढचं जे आहे ते तुम्हाला थोडं फास्टमध्ये एक्सप्लेन करतो. सेम कन्सेप्ट आहे इथं जी आपण बघितली, ती सेम कन्सेप्ट समोर पण वापरणार आहे आपण. सेम फॉर्म्युला असणार आहे. ओके, मी तुम्हाला तेवढा फक्त फॉर्म्युला क्रिएट करतो ना, आपण या ठिकाणी थांबून जाऊया. घेतला असेल स्क्रीनशॉट. आता फक्त तुम्ही पण हे बघा, फक्त व्यवस्थित ऐका, नंतर लिहून घ्या. स्क्रीनशॉट घेऊन टाका नंतर तुम्ही इथं पण बघा. टू कॅल्क्युलेट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विथ रिस्पेक्ट टू फ्लुइड अदर दॅन द वॉटर, दॅट इज अ स्टँडर्ड फ्लुइड. आपण बघितलं, आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करत होतो काय रे, समजा फॉर एक्झाम्पल गॅमा ऑफ सॉईल किंवा गॅमा ऑफ मटेरियल डिवाइडेड बाय काय होतं, गॅमा डब्ल्यू होतं. म्हणजे आपण विथ रिस्पेक्ट टू काय केलं रे, स्टँडर्ड फ्लुइड केलं. सॉरी, स्टँडर्ड फ्लुइड म्हणजे तुमचं काय केलं, वॉटर केलं, बरोबर. स्टँडर्ड फ्लुइड केलं म्हणजे वॉटर केलं. विथ रिस्पेक्ट टू वॉटर आपण या ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट केली. पण जर वॉटरच्या ऐवजी तुम्हाला समजा केरोसिन दिलं, ओके, किंवा दुसरं अदर फ्लुइड दिलं एखादं, मग त्या फ्लुइडच्या रिस्पेक्टिव्ह जर तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करायची, तर मग कशी करायची बघा. ज्या काही टेबल आपण बघितला, तो टेबल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ॲट 27 डिग्री सेल्सिअस होतं, आणि वेगळ्या टेम्परेचर असेल तर कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपण बघितलं. त्याच्यानंतर जर समजा तुमची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे ती आपण जी कॅल्क्युलेट केली विथ रिस्पेक्ट टू वॉटर, जे काही व्हॅल्यू तुम्हाला दिलं ते विथ रिस्पेक्ट टू वॉटर आहे. पण जर त्यांनी विथ रिस्पेक्ट टू केरोसिन सांगितलं किंवा अदर फ्लुइड सांगितलं, तर मग कसं कॅल्क्युलेट करायचं हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. हा, फक्त एवढं लक्षात ठेवा. अगोदर जे बघितलं आपण गॅमा डब्ल्यू होतं, आता आपल्याला बघायचं आहे गॅमा एस डिवाइडेड बाय गॅमा एफ अदर फ्लुइड नुसार कसं असणार. ठीक आहे, तर फक्त या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. बघा, सेम कन्सेप्ट असणार आहे. सेम कन्सेप्ट काय, फॉर एनी फ्लुइड, आता फास्टमध्ये सांगतोय, तुम्ही फक्त लक्ष द्या. फॉर एनी फ्लुइड गॅमा एस इज इक्वल टू कॉन्स्टंट. तुमचा जो गॅमा एस असणार आहे तो कॉन्स्टंट असणार आहे. आपण बघितलं गॅमा एस इज इक्वल टू काय असतं तुमचा, तर जी मल्टिप्लाय बाय गॅमा डब्ल्यू असतो. काय असतो, जी मल्टिप्लाय बाय गॅमा डब्ल्यू असतो. आता बघा, या ठिकाणी समजा मी वॉटर घेतलं, जर मी वॉटर घेतलं, तर वॉटरच्या केसमध्ये हा काय रे या ठिकाणी वेळा जी. आता मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी, मी इथं फक्त या ठिकाणी काय करतो, छोटं डब्ल्यू लिहितो, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू वॉटर आहे, विथ रिस्पेक्ट टू वॉटर आहे म्हणून मी डब्ल्यू लिहिलं छोटं. तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला लिहायचं नाहीये. ओके, तुम्ही ते मिटवू शकता, पण तुम्हाला समजण्यासाठी मी डब्ल्यू लिहिलं, म्हणजे हे जे जी आहे विथ रिस्पेक्ट टू वॉटर असणार, आणि हा तुमचा गॅमा डब्ल्यू म्हणजे हा ढळढळ दिसतो आपल्याला विथ रिस्पेक्ट टू वॉटर आहेच. ठीक आहे.
नंतर जर मी या ठिकाणी एखादा फ्लुइड घेतलं मग अशा केसमध्ये बघा काय येणार मग जी ऑफ फ्लुइड म्हणजे विथ रिस्पेक्ट टू फ्लुइड मी ब्रॅकेटमध्ये लिहितोय फ्लुइडला मल्टिप्लाय बाय काय असणार तुमचा हा गॅमा एफ असणार आहे. ओके काय असणार आहे तुमचा हा गॅमा एफ असणार आहे म्हणजे फ्लुइडचा तुमचा या ठिकाणी काय असणार आहे युनिट वेट असणार आहे बघा. कारण की काय बघा या ठिकाणी जर तुम्ही जी लिहिला बघा इथं जर तुम्ही जी लिहिला हा जी तर इथून जर गॅमा एस कॅल्क्युलेट केला तुमचं काय होतं बघा तर गॅमा एस तिकडे दिसतंय बघू दे मला तिकडे दिसतच नाही का बघा इथं लिहितो मिटून टाकून नंतर जर जी तुम्ही लिहिला गॅमा एस डिवाइड बाय काय असतं गॅमा डब्ल्यू पण मी विथ रिस्पेक्ट टू फ्लुइड घेतला विथ रिस्पेक्ट टू काय घेतला फ्लुइड घेतला या ठिकाणी तर या केसमध्ये मला गॅमा एस कॅल्क्युलेट करायचा तर गॅमा एस इज इक्वल टू काय येणार आहे तुमचा तर जी मल्टिप्लाय बाय गॅमा एफ. आता हा जी नेमका कोणाच्या रिस्पेक्ट आहे फ्लुइडच्या म्हणून इथं लिहितो मी फ्लुइड तर या प्रकारे तुम्हाला काय मिळणार आहे जी एफ इंटू गॅमा एफ मिळणार झालं. ठीक आहे तर इथपर्यंत सगळ्यांना आता क्लिअर असेल आणि ज्यांना नाही लक्षात आलं त्यांनी थोडंसं धीर धरा आणि लागलं तर परत व्हिडिओ बघून घ्या. हां मी काहीच नाही केलं मी सेम बघा जसं गॅमा जी गॅमा डब्ल्यू असतं वॉटर असेल तर मी फक्त इथं सफिक्स वॉटर घेतलं इथं पण सफिक्स वॉटर घेतलं जर फ्लुइड असेल तर मी तर सफिक्स या ठिकाणी समजा पी एफ घेतलं या ठिकाणी पण एफ घेतलं. ठीक आहे तर या ठिकाणी आपण एफ घेतलंय बघा तर या केसमध्ये जर तुम्ही इथं लिहिलं गॅमा एस जर कॉन्स्टंट असेल म्हणजे जर तुम्ही गॅमा एस हा वॉटरच्या रिस्पेक्टिव्ह घेताय ओके गॅमा एस तुम्ही हा वॉटरच्या रिस्पेक्टिव्ह घेताय तर तो बरोबर असणार गॅमा एस इज इक्वल टू फ्लुइडच्या रिस्पेक्टिव्ह कॉन्स्टंट आहे म्हणजे ते. आता यांच्या व्हॅल्यू जी आहे बघा ही आहे तुमची गॅमा एस डब्ल्यू आणि ही आहे तुमची गॅमा एस फ्लुइड तर यांच्या व्हॅल्यू मी इथं पुट करू शकतो तर पुट केल्यानंतर काय येणार बघा या ठिकाणी तर जी हा ब्रॅकेटमध्ये स्मॉल डब्ल्यू मल्टिप्लाय बाय गॅमा डब्ल्यू इज इक्वल टू काय असणार मग या ठिकाणी जी ब्रॅकेटमध्ये हा एफ मल्टिप्लाय बाय काय असणार तुमचा हा गॅमा एफ काय असणार आहे गॅमा एफ. तुम्ही फक्त फॉर्म्युल्यावर फोकस करा शेवटी कसा आला मी एवढं सांगतोय फक्त. आता बघा इथून तुम्हाला काय मिळणार रे तर जी विथ रिस्पेक्ट टू या ठिकाणी काय भेटतोय हा फ्लुइड भेटतोय तुम्हाला जी विथ रिस्पेक्ट टू फ्लुइड तर जी विथ रिस्पेक्ट टू फ्लुइड इज इक्वल टू काय येणार बघा या ठिकाणी तर जी विथ रिस्पेक्ट टू डब्ल्यू मल्टिप्लाय बाय गॅमा डब्ल्यू डिवाइडेड बाय काय येणार तुमचा गॅमा एफ हा इकडे पाठवून द्यायचा फक्त तुम्हाला काय भेटतं हा फॉर्म्युला भेटतो. हा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे सिंपल आहे कॅल्क्युलेशन मध्ये काय याच्यामध्ये हार्ड नाही जसं पाठीमागचं टेम्परेचर होतं इथं फक्त 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं इथं फक्त आता एफ लागलंय फॉर्म्युला मागचा हा सेम आहे इथं डब्ल्यू नाही लिहिलं तरी चालतं. ठीक आहे तुम्ही याला या प्रकारे लिहू शकता बघा जी एफ इज इक्वल टू तुम्ही जी मल्टिप्लाय बाय गॅमा डब्ल्यू डिवाइडेड बाय गॅमा एफ लिहू शकता फक्त एवढं. ठीक आहे हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे आता बघा आता इथपर्यंत सगळ्यांना कळालं असणार ठीक आहे नसन कळालं तुम्ही रिपीट करू शकता तेवढा वेळ नाही आता आपल्याकडे रिपीट करायला. तर पण आता याच्या समोरची जी कन्सेप्ट आहे ना बेटा तर ती थोडी व्यवस्थित समजून घ्या त्याला व्यवस्थित समजून सांगण्यासाठी मी काय करतो या ठिकाणी थोडंसं त्याला आणखी सिम्प्लिफाय करतो काय की हा जो जी आहे ना बेटा तुमचा हा जी आहे कोणाचा हा बघा हा जी घेतलाय तुम्ही या ठिकाणी विथ रिस्पेक्टिव्ह फ्लुइड घेतलाय हा जी तुम्ही विथ रिस्पेक्टिव्ह फ्लुइड घेतलाय मान्य आहे तुम्हाला की ह्या फ्लुइडच्या रिस्पेक्टिव्ह कुठलाही फ्लुइड असू द्या त्याच्या रिस्पेक्टिव्ह घेतलाय पण हा जी नेमका कोणाचा आहे तर हा जी आहे सॉइलचा कशाचा आहे जी आहे सॉइलचा. मग या ठिकाणी मी लिहू शकतो बघा तर जी ऑफ सॉइल विथ रिस्पेक्ट टू एफ इज इक्वल टू जी मल्टिप्लाय बाय गॅमा डब्ल्यू डिवायडेड बाय गॅमा एफ. तर हे तुम्हाला मी थोडं सिंपल करण्यासाठी सांगितलं. जी ऑफ सॉइल आहे सॉइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे पण विथ रिस्पेक्ट टू काय आहे फ्लुइड आहे बघा जर याला आणखी मी सिम्प्लिफाय केलं बघा या ठिकाणी मला सांगा रे गॅमा एफ डिवायडेड बाय गॅमा डब्ल्यू काय असतं युनिट वेट ऑफ एनी फ्लुइड डिवाइड बाय युनिट वेट ऑफ वॉटर काय असतं आपण बघितलं बेटा स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची डेफिनेशन कॉमन डेफिनेशन तर युनिट वेट ऑफ एनी मटेरियल डिवाइड बाय युनिट वेट ऑफ वॉटर म्हणजे काय असतं स्पेसिफिक वेट ऑफ दॅट मटेरियल. जर कधी इथं मी काय म्हणतोय फ्लुइड म्हणतोय म्हणजे या ठिकाणी हे काय असणार आहे तुमचं गॅमा एफ डिवाइडेड बाय गॅमा डब्ल्यू काय असणार आहे युनिट वेट ऑफ फ्लुइड डिवाइडेड बाय युनिट वेट ऑफ वॉटर म्हणजे काय असणार आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फ्लुइड असणार आहे काय असणार ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फ्लुइड असणार आहे कळतंय ना स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फ्लुइड म्हणजे या ठिकाणी मी बघा काय लिहू शकतो हे गॅमा एफ आपण गॅमा डब्ल्यू आहे पण आपल्याला काय लिहायचं आहे गॅमा डब्ल्यू अपॉन गॅमा एफ म्हणजे याला मी उलट करणार तर 1 अपॉन जी एफ म्हणजे इथं मी काय लिहू शकतो रे तर याला मी लिहू शकतो जी डिवायडेड बाय जी एफ
काय लिहू शकतो GF. म्हणजे जी ऑफ सॉइल इज इक्वल टू काय बघा काय फॉर्म झालं आपल्याला या ठिकाणी. जी ऑफ सॉइल इज इक्वल टू काय आहे तुमचं तर G अपॉन GF. आता मला माहिती आहे बऱ्याच जणांना इथं कन्फ्युजन होणार. काय कन्फ्युजन होणार कारण की बघा सर तुम्ही इथं पण GF लिहिलं डिवाइड बाय इथंही GF लिहित आहे तर आम्हाला काही कळलं ना म्हणून तर मी सिम्प्लिफाय केलं काय की हे जी ऑफ सॉइल विथ रिस्पेक्ट टू फ्लुइड आहे. सॉइल जी आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करतो विथ रिस्पेक्ट टू वॉटर करतो ही जी आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढली ही सॉइलचीच आहे पण विथ रिस्पेक्ट टू काय रे एफ आहे. काय एफ आहे विथ रिस्पेक्ट टू एफ म्हणजे काय मग फ्लुइडच्या रिस्पेक्टिव्ह आहे पण या ठिकाणी हे जे GF आहे ना तुमचं ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉरी एक मिनिट फक्त वेट करा. ठीक आहे ओके लक्ष द्या या ठिकाणी बघा या ठिकाणी जी GF आहे ना हा तो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फ्लुइड आहे. ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फ्लुइडची आहे ठीक आहे आणि ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सॉइलची आहे विथ रिस्पेक्ट टू फ्लुइड. फ्लुइडच्या रिस्पेक्टिव्ह असेल पण ही सॉइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे म्हणून या ठिकाणी मी लिहू शकतो बघा आता तुम्हाला खाली लिहायचं आहे किंवा इथं जागा बघू द्या मला. नेक्स्ट पेज घेतो तुम्ही लिहा खाली व्यवस्थित तुम्ही लिहिलं असणार नसेल लिहिलं तर व्यवस्थित लिहा बघा जी ऑफ सॉइल विथ रिस्पेक्ट टू फ्लुइड इज इक्वल टू जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता हा काय आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी विथ रिस्पेक्ट टू पूर्णच लिहून देतो ठीक आहे चला. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल विथ रिस्पेक्ट टू वॉटर डिवाइडेड बाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फ्लुइड. ठीक आहे फ्लुइडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. ओके स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फ्लुइड म्हणजे याला मी असं लिहू शकतो शॉर्टमध्ये जी ऑफ सॉइल विथ रिस्पेक्ट टू फ्लुइड इज इक्वल टू जी ऑफ सॉइल विथ रिस्पेक्ट टू वॉटर डिवाइडेड बाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फ्लुइड लिहितोय. आता हे विथ रिस्पेक्ट टू ना स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फ्लुइड लिहितोय या प्रकारे लिहू शकतो. बऱ्याच जणांना होऊ शकते इथं कन्फ्युजन होईल त्याच्यामुळे तुम्ही काय करा डोकं नका लावू जास्त इथपर्यंत लक्षात ठेवा. ओके फक्त इथपर्यंत हा फॉर्म्युला लक्षात ठेवा ओके जास्त डोकं लावूच नका मग तुम्ही इथपर्यंत लक्षात ठेवा सिंपल होऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे कसं आलं काय आलं आता बेटा मी जास्त रिपीट करत नाही तुम्ही एकदा परत व्हिडिओ पाहून घ्या ठीक आहे समजून जाईल तुम्हाला याच्यामध्ये काही हार्ड नाही आहे. मागची कन्सेप्ट तर मी इथं सांगितलंच आहे ना बघा इथं स्क्रीनशॉट घेऊन टाका तुम्ही हे तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर सांगितलं आहे इथं स्क्रीनशॉट घ्या नंतर इथं स्क्रीनशॉट घ्या आणि याच्यामधलंही फक्त काय लिहायचं आहे तुम्हाला तेही सांगतो. बघा एवढा पोर्शन लिहा एवढा लिहा त्याच्या बाद हे लिहा त्याच्या खाली तुम्हाला समजण्यासाठी ठीक आहे. हे तुम्ही बाहेर इकडे साईडला लिहू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे नंतर मग हे लिहून घ्या ठीक आहे. आता याचा स्क्रीनशॉट घ्या अगोदर घेतला याचा घ्या ठीक आहे वेळ लागतो बेटा आपल्याला पण तुम्हाला प्रॉपर समजलं पाहिजे यासाठी मला थोडं डिटेल सांगावं लागतं. चला एक शेवटचा आता पॉईंट या ठिकाणी घेऊया आणि आपण या ठिकाणी थांबून जाऊया. बघा रेंज ऑफ जी म्हणजे स्पेसिफिक म्हणजे कोणासाठी आहे सॉलिडसाठी आहे फॉर मोस्ट ऑफ नॅचरल सॉइल. ओके मोस्ट नॅचरल सॉइल जे आहे त्यांची जी रेंज असणार आहे जीची ती आपण बघितली बेटा काय होती रे वरती जर तुम्ही टेबल बघितला जर तुम्ही या ठिकाणी टेबल बघितला तर बघा कुठून स्टार्ट होते 2.65 पासून. जर मोस्ट ऑफ सॉइलची जर कधी बघितली तुम्ही 2.65 पासून स्टार्ट होते तर 2.80. आता हे ऑर्गॅनिक सॉइलचे वेगळे असणार आहे पण मोस्टली जर बघितलं आपण नॅचरल सॉइलची जी काही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ती 2.65 टू 2.80 आहे तर तुम्ही इथं लिहू शकता काय आहे 2.65 टू 2.80. ओके मोस्ट ऑफ सॉइलची आपण ही रेंज बघितली ठीक आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी 2.65 कमी आहे म्हणजे हे काय इंडिकेट करतं रे कोर्स ग्रेन सॉइल इंडिकेट करतं आणि हे तुमचं फाईन ग्रेन सॉइलला इंडिकेट करतं मोठी वाली व्हॅल्यू. नंतर बघा या ठिकाणी रेंज ऑफ जी फॉर मोस्ट ऑफ द स्टोन्स हा क्वेश्चन विचारला बेटा SSC 2016 मध्ये आणि त्यांनी आन्सर दिलं होतं 2.40 टू 2.80 स्टोनसाठी ठीक आहे. तर हे SSC 2016 मध्ये विचारलं होतं. नॅचरल सॉइल म्हटलं त्यांनी तर 2.65 टू 2.80 हे लक्षात ठेवा. नंतर बघा या ठिकाणी ॲज पर इंडियन स्टँडर्ड द जी इज रिपोर्टेड ॲट तर आपण जस्ट बोललो होतो 27 डिग्री सेल्सिअसला आपण हे रिपोर्ट करत असतो जीची व्हॅल्यू ठीक आहे. तर हे स्क्रीनशॉट घ्या फास्टमध्ये स्क्रीनशॉट घ्या
या ठिकाणी आपण बेटा थांबतोय. ओके, आणि व्हिडिओ जर आवडताय बेटा, ओके, बघा आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटीज मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये समजून सांगितली, त्याचा मिनिंगही सांगितला, बऱ्याच गोष्टी जनरल पण मी एक्सप्लेन केल्या. ठीक आहे, तर तुम्हाला व्हिडिओ आवडताय तर त्या केसमध्ये लाईक करत चला. ठीक आहे, तर या ठिकाणी मी आता थांबतोय.